आणि माझी मोठी काकू, ह्या दोघी जर हयात असत्या तर यावर्षी त्या 100व्या वर्षात असत्या. म्हणजे एक प्रकारे त्यांचं हे जन्मशताब्दीचं वर्ष आहे. त्यामुळे माझी मोठी वहिनी स्मिता वहिनी, तिला असं वाटलं की आपण काहीतरी कार्यक्रम करावा त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ. आणि तो आत्ता करायचा कार्यक्रम असं का ठरलं सगळ्यांचं मिळून की आता सगळी माणसं जमलेली असतात, घरात पण आणि गावातली पण येऊ शकतात. त्यामुळे तो कार्यक्रम आजच करायचा ठरवलेला आहे. आणि माझी आई आणि एक मोठी काकू, तिला आम्ही अक्का म्हणायचो. तर आई आणि अक्का या दोघी आमच्या आधीच्या पिढीतल्या आधारस्तंभ होत्या. प्रत्येक गोष्ट त्यांची एकमताने असायची, जावा जावा असल्या तरी खूप एकी होती, खूप दोघींचं चांगलं जमायचं. आणि गावातल्या जुन्या पिढीतल्या सगळ्या माणसांना त्या माहिती आहेत. आता नवीन पिढीतल्या लोकांना त्या एवढ्या दोघी जणी माहिती नाही. तर त्यांच्या स्मृतीसाठी म्हणून आज एक प्रवचनाचा किंवा व्याख्यानाचा म्हणा असा कार्यक्रम ठरवलेला आहे. आणि आजच्या व्याख्यात्या आहेत श्रीमती शिल्पा वैद्य. त्या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. महानगरपालिकेमध्ये त्या शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना आदर्श शिक्षिकेचा महापौर पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार मुंबई महानगरपालिकेचा मिळालेला आहे, ब्राह्मण सभेकडून मिळालेला आहे. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार पण मिळालेला आहे. आणि द्रोणाचार्य पुरस्कार हा ब्राह्मण सभेकडून दिलेला जातो, तो त्यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ती माझी अतिशय चांगली मैत्रीण आहे. गेले 42 वर्षांची आमची मैत्री आहे. त्यामुळे पुरस्कारांची यादी मी सांगत नाही, पण थोडक्यात. आणि हे जे तिने प्रवचनाचं सुरू केलेलं आहे ते गेले 7-8 वर्ष जास्ती प्रमाणात आहे. त्याच्यापूर्वी ती मनाचे श्लोक किंवा अथर्व शीर्ष ह्याच्यावरती बोलत असे, पण ते आमच्या ग्रुपमध्ये किंवा श्रीवत्स बालमंदिरमध्ये ती काम करते संस्कृतचं विनामूल्य शिक्षणाचं. त्याच्यानंतर चिकित्सक शाळा, बरेच जणांना ऐकून माहिती असेल, गिरगावातली प्रसिद्ध शाळा आहे, तिथे पण ती संस्कृत शिकवते प्रायमरीच्या आणि हायस्कूलच्या मुलांना सेवाभावी वृत्तीने. तिच्या घरी मुलं शिकायला खूप येतात. त्यांना ती आपले संस्कार, मनाचे श्लोक, रामरक्षा खूप असतात. म्हणजे संध्याकाळी 4ला त्यांच्याकडे जायचं तर सांगायला लागतं की आम्ही येणार आहोत, मग किती वाजता येऊ. सकाळी गेलं तर प्रॉब्लेम नाही, पण 4 पासून मुलं येत असतात. रामरक्षा सगळं शिकवते ती, छंद आहे तिला तो. आणि हे सगळं शिक्षणाचा तिला वारसा तिच्या वडिलांकडून, म्हणजे विश्वनाथ केशव वैशंपायन हे तिचे वडील उत्कर्ष विद्यामंदिर मालाडमध्ये शिक्षक होते, संस्कृतचे शिक्षक होते. त्यांच्याकडून तिला ते संस्कृत अध्यापन आणि अध्यापकाचा जो वारसा मिळालेला आहे तो तिला त्यांच्या वडिलांकडून मिळालेला आहे. युट्यूब चॅनेल आहे तिचं, त्याच्यावरती तिची अथर्व शीर्षावरची प्रवचन आहेत, मनाचे श्लोक आहेत. आणि अधिक मासानिमित्त तिने जे माहिती सांगितलेली आहे ती खूप चांगली आहे. शिल्पा वैद्य युट्यूब तुम्ही चालू केलं तर तिने जी केलेली आहे व्याख्यानं वगैरे ती तुम्हाला मिळू शकतील. आणि आज असंच एका विषयावरती स्वतंत्र तिने अभ्यास केलेला आहे. कुठेही जायचं अशी अनेक प्रवचनं तिची हल्ली झालेली आहेत. आपल्या इथे कुठलं झालेलं अथर्व शीर्ष, अथर्व शीर्षावरती कोसांबनगरमध्ये तिने सलग 11 दिवस प्रवचन, सलग नाही 11 वेळा प्रवचनं केलेली आहेत. मनाचे श्लोक पाठ सगळे 205 गुरुपौर्णिमेला अनेक वेळा आता खूप ठिकाणी ती प्रवचनं करते. तर त्यामुळे आज तिच्या प्रवचनाचा आपण लाभ घेऊया. आणि मी तिला आता बोलण्याची विनंती करते. नमो नमः. नमस्कार. आता सिंधूने इतका परिचय करून दिला आहे की तुमच्या अपेक्षा वाढल्या असतील, त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे की तुमच्या अपेक्षा पूर्ण करायला हव्यात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदायिनी. नमस्कार मंडळी. आता सांगितल्याप्रमाणे
इथे फोटो ठेवलेले आहेत, मुद्दाम सगळ्यांना माहितीचे आहेत. आणि गंमत म्हणजे की मी सुद्धा या दोघींना बघितलेलं आहे, कारण मी अनेक वर्षापूर्वीपासून इथे उत्सवाला येत आहे. तेव्हा मालतीबाई बेडेकर आणि लक्ष्मीबाई बेडेकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करूया. आणि ज्या कारणाने आज आपण इथे जमलो आणि जिथे जमलोय ते खूप महत्वाचं आहे. दत्त जयंतीचा उत्सव आहे आणि दत्त दरबारामध्ये मला इथे बोलण्याची संधी मिळाली, हा माझ्या आयुष्यातला एक भाग्ययोग आहे असं म्हणावं लागेल. आणि तुमच्यासारखे रसिक श्रोते मिळाले, जाणकार श्रोते मिळाले, हा आणखीन एक भाग्ययोग आहे. त्यामुळे आज आणि शताब्दी निमित्त हा कार्यक्रम करायचा आहे, दोघींची जन्मशताब्दी आहे. आणि गंमत अशी आहे की मग काय विषय घ्यायचा, कशा विषयावर बोलायचं, कोणत्या विषयावर बोलूया असा विचार केला तर मला स्मिता वहिनी असं म्हणाली की एखाद्या महिलेविषयी आपण बोलूया. पण ठीक आहे, मग कुठली महिला निवडूया? तर ऐतिहासिक नको, राजकारणी अजिबात नको, सिने नाट्यसृष्टीतली सेलिब्रिटी त्याच्याहून नको. मग काय करायचं? तर मी असा विचार केला की सामान्य कुटुंबातली पण कर्तबगार अशा एका महिलाविषयी बोलावं असा विचार केला. आणि एका महिलेचं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं, म्हणून मी आज त्यांच्याविषयी थोडासा त्यांचा जीवन परिचय करून देण्याचा अल्पसा प्रयत्न करणार आहे. नाव नंतर सांगते मी आपल्याला, पण ज्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत त्यांचं आराध्य दैवत आहे अष्टभुजा देवी. त्यामुळे त्या अष्टभुजा देवीच्या स्तोत्राचं पहिलं कडवं म्हणून आपण प्रारंभ करूया. देवी अष्टभुजा नमो सरस्वती, लक्ष्मी नमो पार्वती, बुद्धी वैभव शक्ती तू भगवती, तू अष्टधा प्रकृती. आहे भारत स्त्री तुझे प्रतीक गे, सौंदर्य शीलावती, स्त्रीचे मंगल रूप तू विनयिनी, सामावली संस्कृती. हे त्या महिलेचं अत्यंत आवडतं स्तोत्र होतं, कारण अष्टभुजा देवी हे त्यांचं आराध्य दैवत होतं आणि म्हणून हे स्तोत्राने आपण प्रारंभ केला. आता आपण जाणून घ्यायला सुरुवात करूया. काय झालं असा घरामध्ये एकच गलका झाला. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती. काय झालं असेल आतमध्ये? घरातल्या एका खोली बाहेर सगळेजण जमलेले होते. बाई बाळंतीण झाल्याचं लक्षात आलेलं होतं, पण बाळाच्या रडण्याचा आवाज येत नव्हता. थोडीशी मनामध्ये सगळ्यांच्या धास्ती होती. काय झालं असेल? आणि आत एक अद्भुत चमत्कार घडला होता. अर्भकाच्या भोवती असलेल्या पाण्याच्या आवरणासह एका बालिकेचा जन्म झालेला होता. त्यामुळे ती बालिका जिवंत असण्याची शक्यता फारच कमी होती. म्हणून त्या बालिकेला एका बाजूला सुपामध्ये ठेवण्यात आलं. पण जी सुईण होती ती अत्यंत हुशार होती, निष्णात होती. तिने आपल्या हातातल्या कासेच्या बांगडीने ते पाण्याचं आवरण फोडलं आणि त्या बाळाने आपल्या अस्तित्वाची चाहूल देणारा पहिला टहा केला. आणि त्या सुईणीच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, आहा, सुंदर, अति सुंदर. नुकत्याच उमललेल्या दवबिंदूंनी न्हालेल्या कमलपुष्पाप्रमाणे सुंदर. आणि पुढे आपल्या कीर्तीचा, आपल्या गुणांचा, आपल्या यशाचा सुगंध जन्मभर दळवळत ठेवणारी ही मुलगी म्हणजेच कमल दाते उर्फ लक्ष्मीबाई केळकर, म्हणजेच राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका, सगळ्याला तुम्हाला माहितीये मावशी केळकर. तर त्यांच्या विषयात आपण काही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर असं हे जन्मापासूनच काहीतरी अलौकिक असं ह्या मुलीच्या आयुष्यामध्ये घडत होतं. आता या संस्थापिका बाई, त्यांना आपण ती छोटी मुलगी आहे त्यामुळे आपण कमल असं म्हणूया. तरी कमल म्हणजे 9 भावंड होती आणि या कमलचा नंबर होता 2. मोठ्या भावाचं अल्पकाळी निधन झालं आणि या कमलवर मोठेपणाचा जबाबदारी आली आणि मोठेपणाची तिला सवय झाली. त्यामुळे मोठेपणाने वागणं, जबाबदाऱ्या अंगावर घेणं आणि त्या पार पाडणं या गोष्टी ती लीलया करायला लागली. आता ही कमल जी होती लहानपणी, हिला लहान वयातच देशभक्तीची जाण आलेली होती. सामाजिक जाणीवेचं बाळकडू तिला तिच्या आईकडून मिळालेलं होतं. समाजसेवा
हा तिच्या वडिलांचा स्थायी भाव होता. तिची आई काय करत असे, लोकमान्य टिळकांचा फोटो समोर ठेवायची, त्या काळामधली गोष्ट आहे, आणि केसरीचं सामुदायिक वाचन करायची. असं बाळकडू तिला लहानपणापासून मिळत गेलं. कमल हळूहळू मोठी होत होती. 5 वर्षाची कमल झाली. 1905 साली कमलचा जन्म झाला आणि 1910 सालची ही गोष्ट आहे. ही छोटी कमल देवीची साथ आहे. कमल तापाने सणसणली, अंगाची लाही लाही होत होती, अंगभर देवीचे व्रण उठले आणि घशाला कोरड पडत होती. तहानेने जीव व्याकुळ होत होता आणि अशा परिस्थितीमध्ये उलासा देह तिचा देवीने फुलून गेला. सगळ्यांनी तिची आशा सोडली होती, पण वैद्यकीय उपचारांना यश आलं आणि कमल बरी झाली. पण तरी सुद्धा मुलीची जात आणि अंगभर देवीचे व्रण उठलेले, कसं होणार? सगळ्यांना चिंता पडली. पण देवीचीच कृपा झाली आणि देवीचा वरदहस्तच लाभला असं म्हणूया आपण, आणि या छोट्या कमलचा वर्ण अधिक उजळून निघाला, कांती अधिक तेजस्वी झाली आणि पुसटसा देवीचा वर्णही तिच्या अंगावर राहिला नाही. अशी तिच्यावर परमेश्वराची कृपा होत राहिली. हळूहळू कमल मोठी होत होती. कमल 1911 साली झाली. कमल 6 वर्षाची झाली आणि कमलनी शाळेत प्रवेश घेतला. 3री पर्यंत कमल सरकारी शाळेमध्ये जात होती. 4थी मध्ये तिने ख्रिश्चनांच्या शाळेत प्रवेश केला. पण ती शाळा तिला मनापासून अजिबात आवडली नाही आणि काही दिवसातच तिचा दुसऱ्या हिंदूंच्या शाळेमध्ये प्रवेश झाला. ख्रिश्चन शाळेचा दर्जा उत्तम होता, शिक्षणाचा दर्जा उत्तम होता, पण ती तिथे रमली नाही आणि म्हणून मग तिचा हिंदूंच्या शाळेत प्रवेश झाला. कमलची बुद्धी लहानपणापासून कुशाग्र होती, त्यामुळे ती उत्तम ज्ञान ग्रहण करत होती. पण काळानुरूप, त्या काळाचा आपण विचार करूया की त्या काळानुरूप तिथे मुलींच्या शिक्षणाची मर्यादा संपली आणि कमलचं शिक्षण तिथेच थांबलं. नंतर प्लेगची साथ आली. कमलचा जन्म झाला नागपूरला, पण प्लेगची साथ आली आणि हे सगळं दाते कुटुंब नागपूरहून वर्ध्याला स्थलांतरित झाले. आणि वर्ध्याला स्थलांतरित झाल्यानंतर तिथे गोरक्षण संमेलन भरलेलं होतं. कमल थोडी जाणती झालेली होती, तिला या गोष्टींची आवड होतीच. त्या गोरक्षण संमेलनाचे अध्यक्ष होते लोकमान्य टिळक. कमलला इतक्या लहान वयामध्ये लोकमान्य टिळकांना पाहण्याची, त्यांना जवळून ऐकण्याची संधी मिळाली. त्यांची भाषणं तिने ऐकली, त्यांना प्रत्यक्ष पाहिलं आणि त्यांचा प्रभाव तिच्यावर पडला. आणि तिथेच जाज्वल्य राष्ट्रभक्तीचं बीज तिच्या मनामध्ये रुजलं आणि हळूहळू तिच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण व्हायला तिथपासूनच सुरुवात झाली. बाळकडू तिला लहानपणापासून घरापासून मिळालेलंच होतं, त्याआधी आणखीन भर पडली. मी थोडीशी भरभर जाणार आहे, कारण ह्या व्यक्तीचा सगळा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यामुळे काही महत्वाच्या घटना सांगून आपण पुढे जाऊया. हळूहळू कमल 14 वर्षाची झाली. लग्नाचं वय झालं कसलं उलटून गेलं त्या काळाप्रमाणे. 14 वर्ष म्हणजे खूप झाली की, पण परिस्थिती अशी होती की कमल देखणी होती, पण कुटुंबाजवळ पैसा नव्हता. त्यामुळे लग्नाची थोडी चिंता होती. आणि या सुमारास वर्ध्याच्या केळकरांचं, म्हणजे पुरुषोत्तम केळकरांचं, त्यांना सगळे भाऊसाहेब म्हणत असत, त्यांचं ठिकाण कमलला सांगून आलं. ठिकाण उत्तम होतं, म्हणजे दात्यांच्या दृष्टीने ठिकाण अतिशय उत्तम होतं. मुलगा चांगला होता, सगळं चांगलं होतं आणि मुख्य म्हणजे केळकर कुटुंबाची देण्या घेण्याची कसलीही अपेक्षा नव्हती. हे सगळं ठीक होतं, पण परिस्थिती अशी होती की भाऊसाहेब बीजवर होते. पहिल्या 2 मुली होत्या त्यांना, पण त्या काळामध्ये ही बाब अतिशय गौण मानली जात असे आणि त्यामुळे याचा कोणीही विचार केला नाही. आणि 14 वर्षाच्या कमलचं भाऊसाहेबांशी लग्न झालं आणि 14 वर्षांची छोटी कमल दाते लक्ष्मीबाई केळकर म्हणून भाऊसाहेबांच्या घरात प्रवेश करती झाली. आता कमलने प्रवेश केला हा खरा, ती लक्ष्मी म्हणून घरात आली, नावही त्याचं लक्ष्मी असंच ठेवलं गेलं. आणि गंमत अशी की पत्नी, सून, वहिनी या सगळ्या नात्यांनी तिने प्रवेश केलाच,
पण त्याबरोबर 2 मुलींची आई ह्या नात्याने तिने घरात प्रवेश केला. अनेक नाती मुलगी घेऊन येते सासरी, पण हे नातं आणखीन जबाबदारीचं आणि नवीन होतं. पण कमलने ही सगळी नाती उत्तम निभावली. सगळ्या कुटुंबावर कुटुंब मोठं होतं. सगळ्या कुटुंबावर 2 मुलींवर अपार अशी माया केली. सर्वांना आपल्या वागणुकीने, आपल्या बोलण्याने तिने आपलंसं केलं. सगळे घरातले रीतिरिवाज सुद्धा ती आत्मसात हळूहळू करत होती. आणि भाऊसाहेबांचं तिच्या वागण्याकडे बारीक लक्ष असायचं. पहिल्या 2 मुली होत्या, त्या मुलींना जास्त तर होत नाही ना, त्यांच्या आंघोळीच्या वेळेला त्यांच्या अंगावर फार गरम पाणी तर ओतलं जात नाही ना, त्यांची वेणी घालताना, त्यांना न्हायला घालताना केस फार कसा कसा ओढले जात नाही ना, याकडे भाऊसाहेब जातीने लक्ष देत असत. पण कमलने असं कधीही केलं नाही. आणि घरात हळूहळू कमल रुळत असताना लग्न होऊन 4 महिने झाले आणि भाऊसाहेबांच्या आईचं म्हणजे लक्ष्मीबाईंच्या सासूचं म्हणजे कमलच्या सासूबाईंचं अकाली निधन झालं. त्याच्या पाठोपाठ तरुण दीर आणि जाऊबाई यांचंही निधन झालं. आणि त्यामुळे या कोवळ्या वयामध्ये कमलच्या मनावर हे अतिशय आघात झाले. पण त्यामुळे एक फायदा असा झाला की कमलचं मन खंबीर बनलं, सोशिक बनलं आणि जबाबदाऱ्या पेलण्याची तिला सवय झाली. हे सगळं होत असताना कमलला म्हणजे लक्ष्मीबाईंना मातृत्वाची चाहूल लागली. 15व्या वर्षी लक्ष्मीबाईंना पहिला मुलगा झाला. फक्त वर्ष 15. घरात पहिला नातू झाला. कारण पहिल्या 2 मुली होत्या आणि दीर जावयांचं अकाली निधन झालं आणि हा घरातला पहिला मुलगा. मनोहर नाव ठेवण्यात आलं. मुलगा अतिशय लाडाकोडात वाढायला लागला. सगळ्यांना खूप कौतुक वाटलं, आनंद झाला. आणि कसं कौतुक होत असताना दिवस जात होते. कमलचं मन थोडं थोडं असं विचलित होत होतं की मला बाहेर सामाजिक घटना काय घडत आहेत, राजकारण काय घडत आहे हे मला कळत नाही. कारण भाऊसाहेबांना राजकारणामध्ये अजिबात रस नव्हता. त्यांचं काम, त्यांचा क्लब, त्यांची मित्रमंडळी, त्यांच्या गप्पा गोष्टी, बिलियर्ड खेळ त्यांना अतिशय आवडत असे, यामध्ये त्यांचं सगळं लक्ष असायचं. घरात मात्र जबाबदारीने बघत असत, त्यामुळे घरची जबाबदारीही त्यांच्यावर होती आणि यात ते दंग असायचे. पण मावशींचं मन मात्र राजकीय घडामोडींकडे लागलेलं होतं. तिथे त्यांचं लक्ष असायचं. आणि या सुमारास महात्मा गांधीजींचं वर्ध्याला भाषण आयोजित केलं होतं. मावशींच्या कानावर ही बातमी आली आणि मावशींना वाटायला लागलं की काहीही करून मला या भाषणाला जायलाच पाहिजे. पण त्या काळात एवढं मी जाते म्हणायची हिंमत नव्हती आणि एकटी कशी जाणारी मी. म्हणून त्यांनी आपल्या धाकट्या जावेला अन्नपूर्णाबाईंना तयार केलं की आपण जाऊया, महात्मा गांधींचं भाषण मला ऐकायचंय, तुम्ही चला माझ्याबरोबर. आणि दोघी जणी भाषणाला गेल्या. भाषण अतिशय उत्तम झालं, प्रभावी झालं. भाषणानंतर राष्ट्रकार्याच्या मदतीसाठी झोळी फिरली आणि त्या झोळीमध्ये मावशींनी क्षणाचाही विचार न करता आपल्या गळ्यातली सोन्याची एक दाणी झोळीत टाकली. त्यांनी टाकली ते बघून त्यांची जाऊ अन्नपूर्णा हिने सुद्धा आपल्या गळ्यातली एक दाणी त्या झोळीत टाकली. अशी सुरुवात. काहीही विचार कोणीही दोघींनी कसलाही केला नाही आणि हळूहळू मावशी घर सांभाळून वेळ मिळेल तेव्हा सभांना, भाषणांना जायला लागल्या. बरोबर अन्नपूर्णाबाई असायच्या. आता पण गंमत अशी झाली की ही बरोबर येणारी जी अन्नपूर्णाबाई होती तिचं बाळणपणामध्ये अकाली निधन झालं. दुसऱ्या मावशींवर आघात झाला. त्याच्यानंतर 1922 साली स्वदेशीची चळवळ सुरू झाली आणि या स्वदेशी चळवळीमध्ये असं आलं की परदेशी वस्तू वापरायच्या नाहीत. मावशींनी स्वतःपासून सुरुवात केली आणि घरातल्या लोकांनाही तसं करायला लावलं. परदेशी वस्तू, बांगड्या काहीही परदेशी वापरायचं नाही. साखर परदेशी म्हणून घरातली साखर सुद्धा मावशींनी बंद केली. चहा कॉफी बंद केली. 1923 साल उजाडलं. मावशींना दुसरा मुलगा झाला आणि भाऊसाहेबांच्यात काहीतरी बदल घडतोय असं मावशींच्या लक्षात आलं.
मावशींचं त्यांच्याकडे जातीने लक्ष असायचं. भाऊसाहेबांचा चेहरा त्रस्त दिसतोय, जेवण थोडं कमी झालंय, जेवण झालेलं पोटावरून हात फिरवतायत, अस्वस्थपणे येरझाऱ्या घालतायत, हे मावशींच्या नजरेतून चुकलं नाही. आणि मग काहीतरी गडबड आहे तब्येतीमध्ये त्यांच्या लक्षात आलं. कधी कधी अधूनमधून पोटदुखीचा त्रास व्हायचा. मग सगळ्या तपासण्या झाल्या, अपेंडिक्सचं निदान झालं. भाऊसाहेबांना मुंबईला आणण्यात आलं. मुंबईला त्यांच्यावर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि शस्त्रक्रिया करून भाऊसाहेब वर्ध्याला परत आले. परत आल्यावर त्यांचे दैनंदिन व्यवहार रोजच्यासारखे सुरू झाले आणि तब्येत पूर्वपदावर हळूहळू यायला लागली. मावशींचं मन हळूहळू अस्वस्थ होत होतं. मावशींना राजकारणामध्ये खूप रस होता. मावशींनी भगिनी मंडळ त्या काळामध्ये स्थापन केलं आणि त्या भगिनी मंडळामध्ये त्यांनी पुस्तक वाचन सुरू केलं. त्यांची आई केसरीचं वाचन करत असते आणि मावशींनी इकडे मंडळामध्ये पुस्तक वाचनाचा कार्यक्रम सुरू केला. 1925 साल उजाडलं आणि मावशींना तिसरा मुलगा झाला. वय वर्ष होतं फक्त 20. मुद्दाम या गोष्टी सांगते की आता आपल्याला हे सगळं आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. देशातली परिस्थिती बदलतच होती. देशामध्ये अशांतता माजलेली होती. हिंदू मुसलमानांचे दंगे सुरू होते. पण या सगळ्या माणसं मृत्युमुखी पडत होती. स्त्रियांचं अपहरण होत होतं आणि हे सगळं बघून मावशी अतिशय अस्वस्थ होत होत्या. पण त्यांच्या स्वतःजवळ काहीही उपाय नव्हता. काय करायचं त्यांना काहीही कळत नव्हतं आणि घरात कोणालाही याच्यामध्ये फारसा रस नव्हता. त्यामुळे मावशींच्या जीवाची घालमेल व्हायची की मी एकटी काय करू शकते, मला काहीतरी करायचंय पण मी करू शकत नाही. घरातील रागरगाडा होताच. दर 2 वर्षांनी येणारं बाळंतपणाला सामोरं जायचं होतंच. आणि अशामध्ये मावशींना 1928 साली 4था मुलगा झाला. आणि त्याच्यानंतर काय झालं, पण या प्रसूतीनंतर मावशींना धनुर्वात झाला. बाळ अतिशय लहान होतं आणि मावशींच्या थोरल्या जाऊबाई, धीर तर थोरले गेलेलेच होते, पण त्या थोरल्या जाऊबाई म्हणजे उमा काकू यांनी मुलाला स्वतःच्या डब्यात घेतलं आणि मावशींवर औषधोपचार सुरू झाले. योगायोगाने मावशींनी औषधोपचारांना उत्तम प्रतिसाद दिला आणि मावशीला दुखण्यातून बऱ्या झाल्या. पण तो मुलगा मात्र थोडा अशक्त राहिला, कारण त्याचं नीट संगोपन झालं नाही. त्याला आईकडून संगोपनाची उणीव लागली. याच्यानंतर 1929 साली सायमन कमिशन आलं. ठिकठिकाणी हरताळ झाली, मिरवणुका झाल्या आणि याच्यामध्ये मावशी सहभागी झाल्या. 1930 साली सगळ्याला माहितीये तुम्हाला, मिठाचा सत्याग्रह झाला. हजारो लोक त्यामध्ये सहभागी झाले. मावशींना घरात स्वस्थ बसवत नव्हतं. भाऊसाहेबांना मात्र या गोष्टी फारशा रुचत नव्हत्या. पण मावशी भाऊसाहेबांची बडदास्त उत्तम ठेवायच्या. त्यांचं खाणं पिणं, त्यांच्या वेळा, घरातली कामं, लहान मुलांचं संगोपन हे सगळं करून जमेल तेव्हा कार्य करणं मावशींचं सुरूच होतं. सत्याग्रहाच्या चळवळीमध्ये भाग घ्यावा असं मावशींना खूप वाटत होतं. पण 1931 साली मावशींना 5वा मुलगा झाला आणि राष्ट्रकार्याचं स्फुल्लिंग मात्र त्यांच्या मनात धगधगत होतं. त्यांना काही करता येत नव्हतं, पण मनातली जी स्फुल्लिंग धगधगत होतं ते काही त्यांना स्वस्थ बसवत नव्हतं, कार्य करता येत नव्हतं. 1932 साली मावशींना 6वा मुलगा झाला. म्हणजे मी पटापट का सांगते ह्या गोष्टी, कारण आपल्याला पुढे जायचं आहे, सगळं जीवनपट उलगडून बघायचा प्रयत्न करायचा आहे. 6 मुलं झाली मावशींना. त्या काळामध्ये 6 मुलगे होणं ही अतिशय भाग्याची गोष्ट होती. त्या बाईला कुठे ठेवू आणि मुलांना कुठे ठेवू आणि कुठे नको असं घरातल्या लोकांना झालेलं होतं. पण त्याच्यानंतर एक घटना अशी घडली की थोड्याच दिवसामध्ये भाऊसाहेबांना बारीक ताप यायला लागला. अतिशय थकवा जाणवायला लागला. औषध पाणी सुरू होतं, पथ्य पाणी सुरू होतं, पण काहीही उपयोग होत नव्हता. अखेर निदान झालं जीव घेण्या क्षयाचं. आणि जीव घेण्या क्षयातून उपचार करण्याचा प्रयत्न खूप झाला. 8 मुलांची आई म्हणजे मावशी, 2 पहिल्या मुली आणि 6 मुलगे आणि वय तरुण. यामध्ये मावशींनी कंबर कसली आणि भाऊसाहेबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या, खंबीरपणाने उभ्या राहिल्या. दैवी उपाय सुरू केले. औषध उपचार, वैद्यकीय उपचार चालूच होते.
पण मावशींनी यांच्या परीने दैवी उपचार सुरू केले, व्रतवैकल्य केली, नेमधर्म केली, उपास तपास केले, निर्जला चतुर्थी सुद्धा केली, पण उपयोग होत नव्हता. भाऊसाहेबांची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच होती. आणि मग एक दिवस मावशींच्या वडिलांच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर मावशींचे वडील असं म्हणाले की मद्रास जवळ एका गावामध्ये ह्या रोगावर उपचार होता, तर आपण भाऊसाहेबांना तिकडे हलवूया. म्हणून भाऊसाहेबांना हलवण्यात आलं. मावशी स्वतः आणि मावशींची मोठी मुलगी शांता म्हणजे सावत्र मुलगी ही भाऊसाहेबांच्या बरोबर गेली. तिकडे मुलांची जबाबदारी उमा काकूंनी सांभाळली आणि मद्रास जवळच्या तिकडे ठिकाणावर जाऊन त्यांच्यावर उपचार भाऊसाहेबांवर सुरू झाले. मोठी मुलगी शांता जी होती हिने भाऊसाहेबांची खूप सेवा केली. सतत त्यांच्याजवळ बसून असायची, त्यांचं औषध पाणी पाहायची, पथ्य पाणी पाहायची. त्यांच्याजवळून ती जराही हलत नसे. तिला झोपेसाठी, खाण्यापिण्यासाठी जबरदस्ती त्यांच्याजवळून बाजूला करायला लागायचं. पण दुखणं वाढत चाललं. मग शेवटी असं ठरलं की घरात तिकडे एवढी 6 मुलांची जबाबदारी उमा काकू सांभाळत होत्या. मावशींचा जीव मुलांमध्येही अडकलेला होता. मग शेवटी असं ठरलं की मावशींनी वर्ध्याला परत जावं आणि उमा काकूंनी मद्रासला यावं. त्याप्रमाणे झालं. मावशी वर्ध्याला गेल्या, उमा काकू मद्रासला आल्या. मद्रासला उमा काकू आल्या, इकडे भाऊसाहेबांची प्रकृती हळूहळू जास्तच खालावत होती. एक दिवस असा आला की भाऊसाहेबांना अशी जाणीव झाली की मी आता काही याच्यातून बरा होणार नाही. म्हणून त्यांनी उमा काकूंना जवळ बसवलं आणि सांगितलं की माझं काही बरं वाईट झालं तर लक्ष्मीकडे लक्ष द्या, बहिणीप्रमाणे तिचा सांभाळ करा आणि मुलांच्यावर लक्ष ठेवा. उमा काकूंना खूप वाईट वाटलं की असं काही होता कामा नाही. पण उपचार होत होते तरी उपयोग होत नव्हता. म्हणून शेवटी भाऊसाहेब आणि उमा काकू परत वर्ध्याला आले आणि काही दिवसातच या जीवघेण्या क्षयाने भाऊसाहेब सगळ्यांना सोडून गेले. साल होतं 1932. दिवस होता 6 जुलै. मावशींवर वज्राघात झाला. 8 मुलांची आई आणि वय वर्ष फक्त 27. या काळात या वयात मुलींची लग्न सुद्धा होत नाहीत. त्या काळामध्ये मावशींवर एवढी मोठी जबाबदारी येऊन पडली आणि भविष्यकाळ मावशींच्या डोळ्यासमोर आव वाचून उभा राहिला. काय करायचं? मोठी मुलगी शांता जी होती ती अतिशय बुद्धिमान होती. शिक्षणामध्ये तिला रस होता. पण काळानुसार काय झालं, घरी तेव्हा वर्ध्याला जिथे राहत होती तिथे मुलींच्या मॅट्रिकच्या शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे घरी अभ्यास करून मॅट्रिक पास झालेली वर्ध्यातली पहिली मुलगी म्हणजे ही शांता होती. पण त्याच्यानंतर ही पहिली मुलगी, हिलाही हळूहळू बारीक ताप यायला लागला, थकवा जाणवायला लागला आणि भाऊसाहेबांसारखीच तिलाही क्षयाची भावना झाली आणि तीही सगळ्यांना सोडून गेली. हा आणखी एक मावशींवर झालेला मोठा आघात. एक फुलणारं जीवन असं अकाली कोमेजून गेलं. आता मावशींचा काळ होता हा खरोखर कसोटीचा काळ. जवळ उत्पन्नाचं काहीही साधन नाही आणि एवढी मोठी जबाबदारी कशी काय पेलणार? घरात धनधान्य भरपूर होतं, शेती होती, पण शेती होती कुळांकडे, त्यामुळे कुळं घालतील तेवढेच उत्पन्न. जवळ रोख पैसा अजिबात नाही. मुलांची वाढती वय, त्यांची शिक्षण, त्यांचं खाणं पिणं, हे सगळे खर्च कसे करणार? आणि घराघरातून होतं तेच घडलं. मावशींच्या दिरांनी प्रस्ताव आणला की आपण वाटण्या करूया, वेगळं करूया, कारण त्यालाही एवढी मोठी जबाबदारी नको होती सांभाळायला. उमा काकूंनी त्याला स्पष्ट सांगितलं की तुला नक्की काय म्हणायचंय ते स्पष्ट सांग, असं आडून आडून काही बोलू नकोस. तो म्हणाला वाटण्या करूया, तुम्ही वेगळे राहा, मी वेगळा राहतो. आणि उमा काकू, मावशी आणि मावशींची मुलं असे सगळे एका घरात राहायला लागले आणि यांचं घर वेगळं झालं. राहतं घर जे होतं त्यांचं हे मावशींच्या वाट्याला आलं आणि ते बऱ्यापैकी अवस्थेमध्ये त्या काळामध्ये होतं. मुलांची वाढती वय होती, जबाबदारी होती, पसारा होताच आणि मावशींनी खंबीरपणाने कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. आणि त्यावेळी त्यांनी एक अशी गोष्ट केली की वार लावून जेवणारा
दत्तू वैशंपायन नावाचा एक मुलगा त्यांच्या माहितीतला होता. त्याला त्यांनी आपल्या घरी आणून ठेवलं. तो मावशींच्या मुलांपेक्षा वयाने थोडा मोठा होता. त्याचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ केला, त्याचं शिक्षण केलं आणि पुढे त्याचं लग्नही करून त्याचा संसार थाटून गेला. त्या काळामध्ये जेव्हा मावशींनी हा निर्णय घेतला तेव्हा उमा काकू असं म्हणाल्या की अगो खायची तोंड एवढी आहेत, आणखीन एक तोंड कशाला वाढवायचं, असं उमा काकूंच्या मनात आलं. पण त्या बोलल्या मात्र नाही, कारण त्यांचा मावशींवर विश्वास होता की ही जे करते आहे, निर्णय घेते आहे, ते विचारबरोबर घेते आहे, त्यामुळे आपण काहीही बोलायचं नाही. म्हणून मावशींनी कशालाही विरोध केला नाही. त्या काळामध्ये मावशींनी आणखीन एक गोष्ट धाडसाने केली. राहतं घर जे होतं हे बऱ्यापैकी मोठं होतं. त्या घरामध्ये काही सुधारणा करून घ्यायच्या असं त्यांनी ठरवलं. पण सुधारणा करून घ्यायच्या तर हातात पैसा हवा, रोख पैसा कुठे होता. त्या काळामध्ये एक जवळ काम होतं तर शेती होती. पण मावशींनी जमीन विकली नाही. त्यांनी स्वतःचं स्त्रीधन विकलं, पैसा उभा केला, घरामध्ये काही सुधारणा करून घेतल्या आणि घरामध्ये भाड्याने काही बिराडं राहायला दिली. हे असं त्या काळी कोणीही करत नव्हतं. पण मावशींनी हा धाडसी निर्णय घेतला आणि मावशींनी दर महिन्याच्या खर्चाची सोय अशा पद्धतीने घरात केली आणि दर महिन्याचा रोख खर्च भागायला सुरुवात झाली. ही एवढी मावशींची हळूहळू जबाबदारी पार पाडण्याची पद्धत हळूहळू सुरू होती. मावशी घरातल्या कर्ता पुरुष झाल्या आणि उमा काकू मुलांची आई झाल्या. सगळी जबाबदारी सांभाळत होत्या. मुलांच्या शाळा सुरू होत्या, मुलांची वय वाढत होती, अभ्यास चालू होते, त्यांचं व्यक्तिमत्वाची जडणघडण करायची होती मावशींना, त्यामुळे त्याचेही करून त्यांचे प्रयत्न चालू होते. मुलांच्या हालचालींवर, मुलांच्या शिक्षणावर, अभ्यासावर त्यांचं जातीने बारकाईने लक्ष असायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये एकदा मावशींच्या नात्यामध्ये एक मुंज होती आणि मावशींच्या घरी मुंजीचं आमंत्रण आलं. जवळची मुंज आहे, नात्यातली मुंज आहे, जायला पाहिजेच, पण जाणं करू. मावशी म्हणाल्या मी जाईन. उमा काकू म्हणाल्या अहो लक्ष्मीबाई, आपल्यासारख्या बायकांनी असं जायचं नसतं, अपशकुन समजतात, आपण नाही जायचं. मावशी म्हणाल्या का नाही जायचं, आपण अशा झालो हा काय आपला दोष आहे, आपण गुन्हा केलाय का अपराध केलाय. मी जाणार, कोणीतरी ही प्रथा मोडायला हवी, ती मी मोडणार. आणि मावशी मुंजीला गेल्या. मावशींची मनोवृत्ती धार्मिक होती. त्यांनी कोणाच्याही टीकेची पर्वा केली नाही. रूढी परंपरांना कुठेतरी कोणीतरी छेद द्यायला हवा, तो त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. मावशींना दांभिकपणा अजिबात आवडत नसे. त्यांनी त्या काळामध्ये सुद्धा कामाला हरिजनबाई बघितली होती, ठेवली होती कामाला. त्यांनी काय बघितलं त्याच्यामध्ये की ती अतिशय स्वच्छ आहे, काम स्वच्छ करते, मला हे महत्वाचं आहे, ती जातीची कुठली आहे हे मला महत्वाचं नाही. म्हणून त्या काळामध्ये अशा मावशी एक एक धाडसी निर्णय घेत होत्या. त्या म्हणायच्या सोहळं बिळं काही नको, ते 4-4 महिने खुंटीला टांगलेलं सोहळं रोज नेसायचं, त्याला पाणी पण लागत नाही, त्याच्यापेक्षा धूत वस्त्र हेच माझं सोड. आणि असं करून त्या एक एक निर्णय घेत होत्या. उमा काकू मध्ये काहीही बोलत नसत, मूकपणाने त्यांना साथ देण्याचं काम त्या करत असत. देशाच्या परिस्थितीमध्ये इकडे हळूहळू बदल होत होता. शिक्षणाचा प्रचार होत होता. वर्ध्याला पहिलं महाविद्यालय निघालं, हे सगळं होत होतं. पण मुलींच्या शिक्षणाचं काय. मावशींची मुलगी शांता ही घरून अभ्यास करून मॅट्रिकला बसलेली आणि पास झालेली पहिली मुलगी होती. मुलींच्या शिक्षणाची सोय मात्र काहीही होत नव्हती, त्याचा विचार सुद्धा कोणी करत नव्हतं. पण मावशींना मात्र असं वाटत होतं की काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मावशींच्या प्रेरणेने मावशींची आणखीन एक जाऊ होती शांताबाई. ती थोडीफार शिकलेली होती, तिला या गोष्टींची जाणीव होती. तिला हाताशी धरून मावशींनी वर्ध्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली. आणि मावशी त्या कार्यकारी मंडळामध्ये स्वतः काम करत असत आणि हळूहळू तिथल्या त्या उपाध्यक्ष सुद्धा झाल्या. याच वेळी एक अशी घटना घडली की नागपूरला डॉक्टर हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू केला आणि नंतर त्याची शाखा वर्ध्याला निघाली. मावशींच्या कानावर ही गोष्ट गेली. कशी गेली तर शाळेतून आल्यानंतर मावशींची मुलं थोडंसं काहीतरी खाणं पिणं करून
बाहेर अंगणात बिगणात खेळत नसत, रोज कुठेतरी जात असत. आणि एक दिवस त्यांचे मित्र हातामध्ये लाठ्या गाठ्या घेऊन आले. मावशी म्हणाल्या, चाललात कुठे तुम्ही? म्हणजे आम्ही शाखेत जातो. म्हणजे कुठे आहे शाखा? मग त्यांनी सांगितलं. मावशीने मुलांना जायला परवानगी दिली, पण त्यांच्या मनामध्ये शंका होती की हे सगळं मला प्रत्यक्ष जाऊन बघायला पाहिजे. म्हणून मावशी स्वतः तिथे जातीनं गेल्या, सगळी बारीक चौकशी केली आणि आपली मुलं योग्य ठिकाणी जात आहेत याचं मावशींना समाधान वाटलं. आणि तिथे संघाशी मावशींचा पहिला संबंध आला. इकडे मावशींना वाचनाची लहानपणापासून आवडच होती, त्यामुळे त्या वाचन खूप करायचं. रोजचं वर्तमानपत्र अगदी बारकाईने वाचून काढायचं, कारण तेव्हा तेवढंच साधन होतं. घडामोडी कळण्याचं दुसरं साधन काही नव्हतंच. त्याच्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडी, सामाजिक परिस्थिती त्यांना त्या वर्तमानपत्रातून समजत होती आणि त्यांना त्या परिस्थितीची जाणीव होत होती. वाईट वाटायचं त्यांना की स्त्रीविषयक प्रश्नांचा विचार कोणीही करत नाहीये, ही त्यांच्या मनाला फार मोठी रुखरुख होती. स्त्रियांना सुद्धा स्वतःच्या समस्यांची जाणीव नाही. स्वसामर्थ्याविषयी स्त्री सुद्धा विचार करत नाही, हे दुःख त्यांच्या मनाला सलत होत. आणि त्या म्हणतात, मीच स्वतःचा गाडा घरात एका पुरुषाशिवाय जर एवढा मोठा सांभाळते आहे, स्त्रीची क्षमता जर एवढी आहे, तर तिला वाव मिळालाच पाहिजे, असं त्यांचं मन त्यांना सांगत होतं. आणि म्हणून भोवतालचा स्त्री समाज हा दुर्बल आहे, आत्मविश्वास गमावलेला आहे, परावलंबी आहे, रूढी बंधन यात अडकलेला आहे, त्या झुगारून देण्याची त्याच्यात ताकद नाहीये, ही जाणीव मावशींना अस्वस्थ करत होती. ह्याच्यातून स्त्रीची सुटका होणार कशी, हे झुगारण्याची ताकद तिच्यात येणार कधी, हे प्रश्न मावशींना अस्वस्थ करून टाकत असे. आणि मावशी त्या काळामध्ये उदंड वाचन करत असत. आणि हे वाचन करत असताना एकदा स्वामी विवेकानंदांचे चरित्र त्यांच्या वाचनात आलं. त्या विवेकानंदांच्या पुस्तकामध्ये त्याने एक वाक्य असं वाचलं की भारताचा जर उत्कर्ष व्हायला हवा असेल तर पुरुष आणि स्त्री हे दोन पंख आहेत आणि ते दोन पंख सारखेच बळकट असले पाहिजेत. हे वाक्य त्यांनी विवेकानंदांच्या पुस्तकामध्ये वाचलं आणि मावशींना खूप धीर आला, त्यांची हिंमत वाढली. पण स्त्रीविषयक प्रश्नांचा अचूक उपाय काय तो त्यांना कळत नव्हता. आणि शालेय मुलींमध्ये हा आत्मविश्वास निर्माण करायला पाहिजे, म्हणजे स्त्रीचे नंतर मोठी झाल्यानंतर नाही, तिच्यामध्ये हे बाळकडू लहानपणापासून रुजलं पाहिजे, असं त्यांना मनापासून वाटत असे. आणि त्याच वेळी एक अद्भुत गोष्ट मावशींच्या नजरेत आली, ती म्हणजे ताराबाई नावाच्या महिलेनं एक सर्कस चालवली होती. ती सर्कस मावशींनी बघितली. त्या सर्कशीचा एवढा मोठा पसारा एक बाई सांभाळते, एवढा व्याप सांभाळते आणि यशस्वीपणे सर्कस चालवते. काय स्त्रीच्यात कमी आहे, का आपण हे करू शकत नाही, असे विचार मावशींच्या मनाला सारखे वाटत असत. आणि ती सर्कस पाहिल्यानंतर त्या सर्कशीतल्या मुलींच्या शारीरिक कवायती, त्या मुलींची शिस्त ही मावशींनी पाहिली. आणि स्त्रीला स्वसंरक्षणासाठी या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत, हे मावशींना मनोमन पटलं. पण यासाठी करायचं काय ते कळत नव्हतं. इकडे वर्ध्याला संघ शाखा जोरात सुरू होत्या आणि त्या संघ शाखेला भेट देण्यासाठी एकदा डॉक्टर हेडगेवार स्वतः आले होते. मावशींना हे कळलं. मावशी त्या ठिकाणी मुलांच्या पालक, कारण मावशींची मुलं शाखेत जात होती, संघात जात होती, तेव्हा मावशी पालक म्हणून डॉक्टरांना भेटायला गेल्या. हिंमत केली त्या काळामध्ये मावशींनी. आणि मग संघामध्ये चालणारं शिक्षण, तिथे चालणारे खेळ, राष्ट्रप्रेमाला पोषक असं वातावरण, हे सगळं मावशींनी त्याच्यावर डॉक्टरांशी चर्चा केली. आणि हे सगळं स्त्रियांनाही मिळालं पाहिजे असं आपलं मत त्यांनी डॉक्टरांजवळ बोलून दाखवलं. ह्या सगळ्याची गरज आज समाजाला आहे असं मावशींचं म्हणणं होतं. पण डॉक्टरांनी उत्तर काय दिलं की संघ कार्य हे पुरुषांपुरतच मर्यादित ठेवावं असा आम्ही ठाम विचार केलेला आहे. मग मावशींचा प्रश्न त्याच्यावर त्यांना असा होता की आम्ही स्वतः काही करू का, मग तुम्ही तर आम्हाला नाही म्हणताय, तुमचे विचार नाहीये, तुम्ही ठाम विचारावर आहात तुमच्या, मग आम्ही काही कार्य करावं का?
त्याच्यावर डॉक्टरांनी नुसती मान हलवली, शब्दांनी काहीही बोलले नाहीत, हो म्हणाले नाहीत, नाही म्हणाले नाहीत. आणि पण डॉक्टरांना मावशींचं खूप कौतुक वाटलं. अवघ्या तिशीतली ही तरुण संसारी स्त्री धीटपणाने प्रश्न विचारते आणि काहीतरी करू पाहते, हिच्या मनामध्ये काहीतरी खळबळ चालू आहे आणि काहीतरी कार्य करण्याचा विचार आहे, असं डॉक्टरांना खूप कौतुक वाटलं. आणि इथे मावशींच्या विचारांना चालना मिळाली. स्त्री संघटनेचं ध्येय मावशींच्या मनामध्ये हळूहळू साकारू लागलं नाही हो, त्याचा ध्यासच घेतला मावशींनी की आता काही झालं तरी काहीतरी करायचंच आहे. पण कुणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे, म्हणून मावशींनी पुन्हा डॉक्टरांची भेट घेतली आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टरांनी उत्तर दिलं, अजून मी विचार केला नाही, त्यामुळे मी तुम्हाला काहीही मार्गदर्शन करू शकणार नाही. मावशींनी स्वतःच्या आई वडिलांजवळ हा विचार बोलून दाखवला की मला काहीतरी करायचं आहे. वडिलांनी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले, अगं बाळा, तुझ्या मनात खूप करायचा विचार आहे, पण त्यासाठी तुला खूप कष्ट करावे लागतील. तुला माघार घेऊन चालणार नाही, खूप काम करावं लागेल आणि हाती घेतलेलं काम पूर्णत्वास न्यावं लागेल. हे तुला वाटतंय एवढं सोपं नाहीये आणि तुला घरचा व्याप खूप आहे, तुझी मुलं लहान आहेत, हे सगळं सांभाळून तुला एवढं कार्य करायचं आहे, असा विचार तू केलायस का? असं वडिलांनी त्यांना सरळ सरळ विचारलं. आई काहीच बोलली नाही. पण आपल्या मुलीचे एवढ्या लहान वयात एवढे विचार ऐकून त्यांच्या आईला आपल्या या कमलचं खूप कौतुक वाटलं की काय आपल्या मुलीच्या विचारांची झेप आहे. इकडे डॉक्टरांची चर्चा चालू होती, पण डॉक्टर काही सकारात्मक उत्तर देत नव्हते. पण डॉक्टरांनी मावशींची कुवत मात्र ओळखली होती आणि मावशींच्या मनामध्ये कुठले विचार घोळत असावेत. अखिल भारतीय स्त्री संघटना करायचे मावशींचे विचार मनामध्ये घोळत होते. आणि ही संघटना स्थापन केली तर त्या संघटनेला नाव काय द्यायचं? डॉक्टरांची चर्चा केली तर डॉक्टरांनी त्याच्यावरही उत्तर दिलं नाही. ते म्हणाले की तुम्हाला नाव मी सांगू शकत नाही, पण संघाची आणि समितीची नावाची अद्याक्षरं एक असावीत, हे त्यांनी सांगितलं. पण समिती ही संघाची स्त्री शाखा असणार नाही, असं स्पष्ट त्यांनी डॉक्टरांनी मावशींना सांगितलं. समिती म्हणजे संघाची नक्कल होता कामा नये. राष्ट्रकार्य हा हेतू संघाचा आणि समितीचा दोघांचा एकच असेल, पण नक्कल करायची नाही. मग नाव ठरलं, राष्ट्रसेविका समिती, RSS. अद्याक्षर सारखीच, नाव वेगळं, संघाची नक्कल नाही. ह्या सगळ्या अटी मावशींनी मान्य केला आणि नाव ठरवलं. 25 ऑक्टोबर 1936 दसऱ्याचा दिवस होता आणि त्या दिवशी समिती स्थापन करायची असा मावशींनी निर्णय घेतला आणि मावशी झपाटून कामाला लागल्या. उमा बहिणींची साथ त्यांना पूर्णपणे होती आणि म्हणूनच त्या हे करू शकत होत्या. त्या म्हणायच्या, मी घर सांभाळेन, मुलं सांभाळेन, तू तुझं काम कर, मी काही तुझ्या आड येणार नाही, मला ते काही जमणार नाही, मला हे जमेल, मी हे करीन, तुला ते जमतंय, तू ते कर, असा पूर्ण पाठिंबा होता. आणि तुम्ही समाजकार्य कुशल करा, अशी त्यांनी लक्ष्मीबाईंना म्हणजे मावशींना परवानगी दिलेली होती. आता समिती स्थापन करायची आहे म्हणजे मुली मिळवायला हव्यात. मग घरोघरी जायचं, हे सगळं स्त्री संघटनेचं महत्व पटवून द्यायचं, त्या मुलींना प्रेरित करायचं, मुलींच्या पेक्षा त्यांच्या आई वडिलांना प्रेरित करायचं आणि मुलींना घराच्या बाहेर पाठवून या समिती स्थापनेमध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचं, हे खूप मोठं कार्य होतं. पण ते मावशी घरोघरी जाऊन करत होत्या आणि स्त्रियांना स्वसंरक्षण क्षम बनवणं हे अतिशय आवश्यक आहे, ही गोष्ट मावशी घरोघरी पटवून देत होत्या. हिंदू स्त्री समाज संघटित झाला पाहिजे हे ध्येय त्यांनी उराशी बाळगलेलं होतं. ही कल्पना नवीन होती, त्यामुळे मावशी ज्या ज्या ठिकाणी जात त्या त्या ठिकाणी या मावशीच्या विचारांचं सगळ्यांना अतिशय कुतूहल वाटायचं. आणि मावशी अतिशय आत्मविश्वासाच्या बळावर मावशींनी जबाबदारी स्वीकारलेली होती आणि ती समर्थपणे त्यांनी पेलली. ठरलेलं होतं
त्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रसेविका समितीची स्थापना झाली. मावशींवर जबाबदारी अधिक येऊन पडली. दैनंदिन समितीचं काम घेणार कोण? अर्थात ती जबाबदारी मावशींवर आली. 300 मुली यायला लागल्या, सुरुवात झाली आणि मावशींनी आपल्या कामाला सुरुवात केली. पण तरी सुद्धा त्याला एवढ्यावर त्यांचं समाधान होत नव्हतं. शाखा वाढल्या पाहिजेत, मुलींची संख्या वाढली पाहिजे, हिंदू स्त्री संघटना तयार झाली पाहिजे, मुलींची संख्या वाढायलाच हवी, पालकांना मुलींना ह्या गोष्टी पटायलाच हव्यात. यासाठी त्या घरोघरी जात होत्या, सगळं आपलं कार्य पटवून देत होत्या आणि मुलींना प्रेरित करत होत्या. पण प्रत्येक ठिकाणी जायचं, घरोघरी जायचं, चालत जायचं, दुसरं साधन नव्हतं. म्हणजे वेळ खूप जायचा. मग आता वेळ कसा वाचवायचा? एक दिवस मावशींच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. मुलांना मावशी जेवायला वाढत होत्या आणि त्यांनी मुलाला विचारलं, मनोहर, सायकल शिकायला किती दिवस लागतात? मनोहर आवाजून आईकडे बघत राहिला. आईच्या डोक्यात काहीतरी आलेलं दिसतंय. तो म्हणाला, आई, तुला सायकल शिकायची? ते म्हणाले, हो. मुलगा माहिती होता आपली आई किती जिद्दी आहे, मुलाला माहिती होतं. त्यांनी ओळखलं आपल्या आईच्या मनात आलेलं आहे, आता आपली आई सायकल शिकल्याशिवाय राहणार नाही. मावशींनी सायकल शिकायला सुरुवात केली. 4-5 दिवसात मावशी सायकल शिकली. पण मावशी मुळातच हुशार होत्या. समितीसाठी, स्त्री संघटनेसाठी वाटेल ते करायची मावशींची तयारी होती. इतकंच काय, ज्या पुढची गोष्ट सांगते, त्या काळामध्ये पोहण्याचा पोशाख, स्विमिंग कॉस्ट्युम म्हटलं की कळेल सगळ्यांना, तो घालून मावशी त्या काळात पोहायला सुद्धा शिकल्या. किती हिंमत केली असेल त्या काळामध्ये. आज सुद्धा पोहायला जायचं असेल तर घरोघरी मुलींना इतकी सुखासुखी परवानगी नाही मिळत. पण त्या काळामध्ये मावशींनी ही गोष्ट केली आणि कुठलीही गोष्ट करण्यासाठी त्यांनी कधीही संकोच बाळगला नाही, टीकेची पर्वा केली नाही, लाज बाळगली नाही, भीती त्याच्याहून बाळगली नाही, टीकेची पर्वा कोणाच्याही कधीही केली नाही. हळूहळू या कामामध्ये मावशींना सहकारी भगिनी मिळायला लागल्या. पालकांचा हळूहळू मावशी विश्वास संपादन करत होत्या. कारण आपल्या मुली योग्य ठिकाणी जात आहे याचा विश्वास पालकांना वाटणं हे अतिशय गरजेचं होतं. हे सगळं करत असताना एक गोष्ट मावशींच्या मनाला खायची, त्यांना खंत वाटायची की आपलं शिक्षण कमी आहे, आपण कुठेतरी कमी आहोत. ह्याचं त्यांना थोडीशी खंत मनामध्ये वाटायची. पण म्हणून त्यांनी शिकलेल्या आपल्या सहकारी भगिनींचा कधीही दुस्वास केला नाही. उलट त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय आदराचीच भावना होती. मनामध्ये अतिशय आदर असायचा. डॉक्टर हेडगेवारांच्या कानापर्यंत ही गोष्ट गेली की मावशींचं काम जोरात सुरू आहे. मावशींचं प्रभावी कर्तृत्व डॉक्टर ओळखून होते. ठिकठिकाणी हेडगेवार डॉक्टर सुद्धा स्त्री संघटनांची माहिती वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या गावांना द्यायला हेडगेवारांनी सुद्धा सुरुवात केली होती. माहिती देत होते आणि मावशींनी पण लक्षात आलं होतं मावशींच्या की आपलं कार्य हे खूप व्यापक आहे, आपल्याला खूप प्रयत्न करायला हवेत आणि मार्गदर्शनासाठी कुणाच्या तरी अनुभवाची आपल्याला गरज आहे. अर्थात डॉक्टर हेडगेवारांकडूनच आपल्याला मार्गदर्शन घ्यायला हवं हे मावशींनी ठरवलं. मग हळूहळू मावशींना ठिकठिकाणी साठी संघटना स्थापन करण्यासाठी आमंत्रण यायला लागले की आम्हालाही काहीतरी करायचंय, आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हालाही काहीतरी करायचंय. मार्गदर्शन करायचं म्हणजे कुठेतरी 4 शब्द बोलायला हवेत ना कोणाच्या तरी समोर. एक भीती अशी होती की मावशींना भाषणाची अतिशय भीती वाटायची. घशाला कोरड पडायची, पाय थरथरायचे, अंगाला कापरं भरायचं. पण तरी मावशींनी जिद्द सोडली नाही आणि मावशींनी हळूहळू वर्ध्याच्या आसपास भंडारा, नागपूर, अकोला इत्यादी ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी मावशींना बोलावणी आली आणि मावशी त्या ठिकाणी गेल्या. उमा काकूंना मावशींनी कार्य करण्यासाठी अजिबात काहीही तक्रार नव्हती किंवा त्यांचा नकारही नव्हता. पण त्यांना मावशींची काळजी वाटायची. ही तरणी ताठी दिसायला सुरेख असलेली बाई तिला एकटी कुठे कुठे कशी पाठवायची. पण म्हणून उमा काकूंनी एक अट घातली होती
की एकटी कुठेही जायचं नाही. कोणातरी सहकारी भगिनीला तुझ्या बरोबर घेऊन जायचं. एकट्याने कुठेही जायचं नाही. त्यांना आठवण झाली, भाऊसाहेबांनी जातेवेळी लक्ष्मीची म्हणजे मावशींची जबाबदारी ही उमा काकूंवर टाकली होती आणि त्यांचा सांभाळ करा बहिणीप्रमाणे असं सांगितलं होतं. आणि ते उमा काकूंच्या सतत मनामध्ये होतं. त्यामुळे उमा काकू ही काळजी घेत असत. कामाचा पसारा हळूहळू वाढत होता. आता एवढा पसारा मावशी एकट्या कशा सांभाळणार? एकट्या आपण पुरा पडणं शक्य नाही याचीही मावशींना जाणीव होती. त्याचबरोबर मी म्हणजे सर्वज्ञ आहे, मी म्हणजे कोणीतरी मोठी, मी सांगीन तसंच सगळं झालं पाहिजे अशी भावना मावशींच्या मनामध्ये अजिबात नव्हती. अहंभाव नव्हता. मग काय करायचं? अधिक सेविका तयार करायला पाहिजे. मग ह्या कशा तयार करायच्या? तर आपण एक प्रशिक्षण वर्ग घ्यावा अशी मावशींच्या मनामध्ये एक नवीन कल्पना आली. आणि याच वेळी तर कोणाच तरी मार्गदर्शन तर हवंच. मग याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबिर भरलं होतं. त्या शिबिरामध्ये मावशी स्वतः सहभागी झाल्या आणि आपल्या बरोबर काही सेविकांना त्यात सहभागी करून घेतलं की तिथे प्रशिक्षण घ्यायचं. त्यासाठी डॉक्टरांची भेट घेतली, डॉक्टरांची परवानगी घेतली आणि प्रशिक्षण वर्ग घेण्याचं मावशींनी हा जो वर्ग झाला तसा आपलाही प्रशिक्षण वर्ग घ्यायचा असं मावशींनी ठरवलं. आणि 1 मे 1937 साली पहिला उन्हाळी वर्ग म्हणजे प्रशिक्षण वर्ग, जिथे अनेक समितीसाठी आपल्याला महिला तयार करता येतील प्रशिक्षण देऊन, असा एक प्रशिक्षण वर्ग मावशींनी सुरू केला. तिथे संघातील स्वयंसेवकांनी या महिलांना शारीरिक शिक्षणाचे धडे दिले. कारण तोपर्यंत यांना ते धडे कोणी दिलेले नव्हते आणि त्याची तर गरज होती. थोडंफार बौद्धिकही त्यांच्याकडून मिळालं. आणि मावशींनी सगळ्यांना कळकळीने विनंती केली की इथे जे प्रशिक्षण घेतलं आहे याचा उपयोग समितीच्या प्रसारासाठी, शाखा वाढीसाठी करायचा आहे. प्रशिक्षण इथून घेऊन नुसतं स्वस्थ बसायचं नाहीये. त्यासाठी हा प्रशिक्षण वर्ग आपण घेतलेला नाही, ही जाणीव प्रत्येक सेविकेने मनामध्ये ठेवायची आहे. तेव्हा समितीसाठी निष्ठेने काम करा आणि शाखा वाढवण्याचा प्रयत्न करा अशी कळकळीची विनंती मावशींनी या प्रशिक्षण वर्गामध्ये सगळ्यांना केली. आणि मावशींनी अतिशय समारोप झाला आणि मावशींना ह्या वर्गाचं अतिशय समाधान वाटलं. शिक्षण कमी असल्याची खंत होतीच मावशींच्या मनामध्ये. त्यासाठी त्यांनी अभ्यास सुरू केला. हिंदू धर्माविषयी अनेक पुस्तकं वाचून काढली. रामायण महाभारतावर त्यांचं विशेष प्रेम होतं, त्यामुळे ते वाचून काढलं. सावरकरांवर भक्ती होती, त्यामुळे सावरकर वाङ्मयाचा अभ्यास केला. नंतर ज्या काही महिला त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेल्या होत्या त्यांच्याबरोबर त्यांनी अधिक चर्चा केली. स्त्रियांना शीलवान, बलवान आणि चारित्र्यवान बनवून आपल्याला संघटित करायचं आहे आणि त्यासाठी हे समितीचे ध्येय आपण निश्चित केलेलं आहे, हे मावशींनी सगळ्यांना सांगितलं. आता कुशल संघटक हवा. व कुशल संघटक म्हणून कोण? समर्थांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर आला आणि मावशींनी समर्थांचं वाङ्मय वाचून काढलं. त्याचा फडशा पडला वाचून आणि त्याचाही अभ्यास केला. दुसरा प्रशिक्षण वर्ग घ्यायचं असं मावशींनी ठरवलं आणि त्याप्रमाणे नागपूरला दुसरा प्रशिक्षण वर्ग घेतला. आणि राष्ट्राच्या आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीने अशी संघटना असणं हे आवश्यक आहे, हे डॉक्टर हेडगेवारांना अगदी मनापासून पटलेलं होतं. आणि आता त्यांनी मावशींना पूर्ण सहकार्य देण्याचं कबूल केलं. त्यासाठी मावशींना इतके प्रयत्न करावे लागले, इतकं झगडावं लागलं, इतकं आपलं कर्तृत्व दाखवावं लागलं, तेव्हा डॉक्टरांनी सहकार्य देण्याचं कबूल केलं. मग मावशींनी एक नवीन विचार मांडला की स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर रचनेमध्ये भिन्नता आहे. त्यामुळे पुरुषांना जे शारीरिक शिक्षण दिलं जातं ते तसंच्या तसं स्त्रियांना देऊन चालणार नाही. त्यात काही आवश्यक ते बदल केले पाहिजेत असं त्याने डॉक्टरांसमोर विचार मांडला आणि डॉक्टरांनी त्याला होकार दिला. समितीचा कार्यविस्तार हळूहळू वाढत होता. पुण्याला हिंदू युवक परिषद झाली आणि त्या परिषदेचे डॉक्टर अध्यक्ष होते. पुण्याला ही परिषद झाली. पुण्याला ताई आपटे नावाच्या एक भगिनी होत्या. त्यांच्याही मनामध्ये स्त्री संघटना करावी आणि काहीतरी राष्ट्रकार्य करावं असं मनामध्ये होतं. हे डॉक्टरांना समजलं.
म्हणून डॉक्टरांनी ताई आपटेने असं सांगितलं की तुम्ही मावशी केळकरांची भेट घ्या. त्या म्हणाल्या जरूर घेईन. मग डॉक्टरांनी मावशींची आणि ताई आपटे यांची पुण्याला गाठ घालून दिली आणि त्या दोघींची चर्चा केली. दोघींचंही ध्येय एकच होतं, पण मावशींच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काम करा असं डॉक्टरांनी ताई आपटे यांना सांगितलं. मग ज्या भगिनी त्यांच्या विचारांच्या जवळपास होत्या त्या सगळ्या भगिनींना ताई आपटे यांनी एकत्र केलं आणि त्या सगळ्या भगिनींना मावशींनी अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं. त्यांनी अतिशय शांतपणाने आणि आग्रही भाषेमध्ये समितीची माहिती या सगळ्यांना सांगितली. मावशींचं व्यक्तिमत्व हे अतिशय प्रसन्न होतं. त्यामुळे ताई आपटे आणि मावशी यांचे विचार जुळले आणि सातारा, कराड, सांगली इत्यादी ठिकाणी स्त्री संघटना स्थापन व्हायला लागल्या. मावशींनी अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केले. मावशी पत्र लिहिण्यामध्ये कुशल होत्या आणि आपले संबंध जर जिव्हाळ्याचे व्हायला हवे असतील तर पत्रव्यवहार हा त्या काळातला एकमेव मार्ग होता. त्यामुळे मावशी जातीने स्वतः सगळ्यांना पत्र लिहित असत. त्यांना आलेल्या प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक पत्राला मावशी आवर्जून स्वतः उत्तर देत असत आणि सगळ्यांच्या शंकांचं समाधान करत असत. आता मावशींचं हे कार्य सगळीकडे हळूहळू फैलावत होतं आणि सगळ्यांना असं वाटत होतं की मावशी आपल्याला भेटल्या पाहिजे, मावशींना आपण बघितलं पाहिजे, मावशींचे विचार प्रत्यक्ष ऐकले पाहिजे. पण सगळीकडे मावशींना जाणं शक्य होत नव्हतं. पण सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता मात्र होती. त्यामुळे मावशी जमेल तेवढ्या भेटी देण्याचं कार्य करत असत. तिथे भेटी द्यायला गेल्यानंतर सगळेजण जमले. काही पुरुष वर्गही असायचा. तिथे मावशींना कुस्थितपणे काही लोक प्रश्न सुद्धा विचारायचे. चांगले प्रश्न तर यायचेच, पण काही प्रश्न कुस्थित असायचे. त्यात काही प्रश्न असे असायचे की काय स्त्री संघटना वगैरे हा सगळा रिकामटेकड्या बायकांचा उद्योग आहे. तुम्ही असं सगळीकडे प्रसार करून आमच्या घरातल्या महिलांना बिघडवत आहात, असेही काही जण प्रश्न विचारायचे. नंतर काही जण असं म्हणायचे की ह्या कार्य करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत ह्या कुटुंबवत्सल तरी आहेत का घरदार सगळं सोडून आलेले आहेत या. नंतर हे समितीचं कार्य जे आहे हे स्त्रियांना आपल्या संसारापासून, कुटुंबापासून परावृत्त तर करणार नाही ना, अशी शंका काहींच्या मनामध्ये येत होती. मावशी कोणावरही चिडत नसत, रागवत नसत. अतिशय शांतपणे, संयमाने मावशी त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायच्या. मावशी स्वतःच उदाहरण द्यायच्या. मी 7 मुलांची आई आहे, मला 6 मुलगे आणि 1 मुलगी आहेत. घरचा सगळा व्याप सांभाळून मी हे कार्य करते आहे. माझं उदाहरण डोळ्यासमोर आहे तुमच्या. तुम्ही अशी मनामध्ये शंका कुठलीही आणू नका. मावशींची सात्विकता, बुद्धिमत्ता, तर्कशुद्ध बोलण्याची पद्धत ह्यामुळे सर्व भारावून जात आणि सगळ्यांच्या शंकांचं मावशी अतिशय उत्तमपणे शंका निरसन करत असत. हळूहळू महाराष्ट्रात समितीच्या बऱ्याच शाखा सुरू झाल्या. शाखा सुरू करणाऱ्या भगिनींशी मावशींचं नातं हे अतिशय चांगलं होतं. चांगलं म्हणजे कसं होतं, जीवाभावाच्या मैत्रिणीसारखं होतं. बोलायला लागल्या मावशी त्यांच्याशी की असं वाटायचं की ह्या बालपणापासूनच्या मैत्रिणी आहेत. इतकं आपुलकी, इतकी जिव्हाळा त्यांच्या बोलण्यामध्ये असायच्या. वातावरण एकमेकींचं खेळीमेळीचं असायचं. थट्टा मस्करी करायच्या. कुठेही कोणावर असे दबाव येत नसे. मावशींचं दडपण कोणावरही नसे. मुंबईत नायगाव या ठिकाणी समितीचा शुभारंभ झाला. हळूहळू कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण या ठिकाणीही हळूहळू समितीच्या शाखा सुरू झाल्या. समितीचा व्याप वाढता होता. इकडे मावशींच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या सुद्धा वाढत होत्या. मावशींच्या मुलीचं लग्न ठरलं. एक मुलगी तर सोडून गेली होती आपल्याला, पण दुसऱ्या मुलीचं लग्न ठरलं. यावेळी मावशीने एक अतिशय धाडसी निर्णय घेतला. मुलीच्या लग्नाची पत्रिका स्वतःच्या नावाने छापली. कोणाच्याही टीकेला जुमानलं नाही. विरोध करणाऱ्यांची तोंड बंद केली. अशा एक मावशी धाडसी निर्णय घेत असत. प्रतिष्ठेच्या खोट्या आहारी न जाता थाटामाटात मुलीचं लग्न केलं नाही. कुवतीपेक्षा जास्त खर्च केला नाही. श्रीमंतीचा बडेजाव केला नाही. अतिशय साधेपणाने हा लग्न सोहळा पार पडला. इकडे पुण्याला समितीचा आणखी एक प्रशिक्षण वर्ग झाला
आणि त्या प्रशिक्षण वर्गाचा उपयोग होत होता. शाखा पुढे समितीच्या वाढत होत्या. आता समितीचं कुठेतरी एक केंद्र निर्माण करायला पाहिजे. मावशींचं राहण्याचं ठिकाण जे होतं वर्धा, तेथे समितीचं केंद्र असावं असं मावशींनी जाहीर केलं. आणि सगळ्या ठिकाणचे समितीच्या शाखांचे अहवाल हे केंद्राकडे वेळेवर आले पाहिजेत. इकडे मावशींचा कटाक्ष असायचा. सार्वजनिक कामामध्ये कुठल्याही प्रकारचा भोंगळपणा मावशींना अजिबात सहन होत नसे. कारभार सगळा चोख असलाच पाहिजे. हिशोबाच्या वह्यांमध्ये कुठेही गफलत चालणार नाही. दिरंगाई केलेली खपवून घेतली जाणार नाही. कुसराई केलेली चालणार नाही असं मावशी आवर्जून सांगत असत आणि त्याप्रमाणे सगळ्या जणी काम करत असत. डॉक्टरांचं म्हणजे हेडगेवारांचं सतत मार्गदर्शन चालू होतं. मावशींसारख्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम डॉक्टर करत होते आणि मावशींसारखा तेजस्वी हिरा अधिक झळाळून कामाला लागत होता. आता या सुमारास एक घटना अशी घडली की वर्ध्यामध्ये एका थिएटरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं भाषण आयोजित केलं होतं. भाषणाची वेळ ठरली. वेळेच्या आधीपासून लोक जमायला सुरुवात झाली. थिएटर सबंध माणसांनी फुलून गेलं. भाषणाची वेळ झाली. 1 तास झाला, 2 तास झाले, नेताजी काही येतात. आता काय करायचं? सगळ्यांना असं वाटलं की आता काही नेताजी येणार नाहीत, म्हणून परत जावं की काय अशी चुळबुळ लोकांच्या मनामध्ये सुरू झाली. इतक्यात अतिशय धीम्या पावलाने नेताजींचं आगमन झालं आणि गंभीर मनाने आणि अतिशय संथपणे पावलं टाकत नेताजी व्यासपीठावर चढले आणि नेताजींनी एक डॉक्टरांच्या निधनाची अतिशय दुःखद अशी बातमी सगळ्यांना सांगितली. डॉक्टरांचा निधनाची बातमी ऐकून मावशी खूप खचल्या, अस्वस्थ झाल्या. एक सच्चा हितचिंतक, समितीचा आणि मावशींचा मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला. मावशी काही काळच अस्वस्थ झाल्या. लगेच मावशींच्या मनाने उभारी घेतली की आपल्याला खचून चालणार नाही, आपलं कार्य आपल्याला हे सुरू ठेवलंच पाहिजे. आणि असा मावशीने निर्धार केला. महाराष्ट्राच्या बाहेर मावशींचं कार्य सुरू झालं. मध्य प्रदेशात इंदूर इथे समितीची शाखा सुरू झाली. पुणे येथे 3 बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये तरुण मुली सहभागी झाल्या. तरुण मुलींचं रक्त सळसळत होतं. त्या मुलींच्या मनामध्ये काही वेगळेच विचार यायला लागले. त्यांनी असा विचार केला की आम्हाला लग्न संसार काही करायचं नाही, आम्ही पूर्णपणे आयुष्यभर समितीचं कार्य करायला तयार आहोत. मावशी ऐकून हादरल्या. त्या म्हणाल्या हे असं चालणार नाही. त्या काळामध्ये आजच्या काळामध्ये ज्या काळात ही परिस्थिती घडत होती त्या काळामध्ये हे असं स्त्रीचा निर्णय हा याच्यासाठी योग्य नाही. हा समाजाला तुमच्या कुटुंबाला मानवणारा निर्णय नाही. तेव्हा असा विचार करायचा नाही. घर संसार करूनच हे सगळं कार्य करायचं आहे, लग्न कार्य करायचे आहेत. उलट लग्न होऊन तुम्ही जिथे सासरी जाल तिथे समितीचं कार्य करा आणि शाखा सुरू करा. लग्न होऊन मुली सासरी गेल्यानंतर मावशी त्यांच्या संपर्कात राहत असत की सासरी गेलीयस, काय करतेस, कार्य सुरू करतेस की नाही, प्रसार करतेस की नाही. इकडे मावशींचं जातीने लक्ष असायचं आणि मावशी पत्रव्यवहार करून ते सगळं कार्य चालू ठेवण्याचा प्रयत्न करत असत. समिती स्थापन होत होती, समितीच्या शाखा वाढत होत्या. समिती स्थापन तर कधीच झाली होती. अनेक अडचणी येत होत्या, अनेक समस्या निर्माण होत होत्या, प्रश्न उपस्थित होत होते. पण मावशी ते सगळे प्रश्न अतिशय हुशारीने सोडवायच्या, योग्य निर्णय घ्यायच्या. मावशींची सांगण्याची पद्धत ही अतिशय प्रभावी होती. त्यामुळे सगळ्या सेविका त्यांच्या आज्ञेचं पालन करायच्या. समितीची सेविका ही मावशींची जीवाभावाची आप्तच अशी काही होती आणि मावशींनी आपल्या समितीवर अक्षरशः अपत्यवत प्रेम केलं. आणि तसंच त्या सेविकांना सांगायच्या की आपल्या अपत्यावर जितकं प्रेम करता तितकं समितीवर प्रेम करा आणि अपत्याचं संगोपन जितक्या प्रेमाने करता तितक्याच प्रेमाने समितीचं कार्य करा. अपत्याकडे जितकं लक्ष देता कळकळीने तितकं समितीच्या कार्याकडे लक्ष द्या.
आणि कुठल्याही परिस्थितीत निराश न होता मावशी संकटातून मार्ग काढत असत आणि सगळ्यांना अचूक मार्गदर्शन करत असत. कोणालाही मनाने खचून जाऊ देत नसत, हिंमत देत असत, मनाला उभारी देत असत. त्याच्यानंतर 1943 साली मावशींनी वर्ध्याला 40 दिवसांचा प्रशिक्षण वर्ग घेतला, शिबिर घेतलं. आणि काकू परांजपे नावाच्या मावशींच्या एक सहकारी ज्या होत्या त्या याच्या सर्वाधिकारी म्हणून मावशींनी त्यांची नेमणूक केली. विशेष म्हणजे या नागपूरच्या प्रशिक्षण शिबिराला सिंध प्रांतामधून 12 सेविका आल्या होत्या. सिंध प्रांतामधून, काळ लक्षात घेऊया आपण हा सगळा. आत्तासारखा तो काळ नव्हता. त्या काळामध्ये 12 सेविका आल्या. त्या सेविका आल्या कुठून? संघाच्या शाखा सुरू झाल्या होत्या आणि संघ बंधूंनी त्या 12 सेविकांना इथे प्रशिक्षण वर्गासाठी पाठवलेलं होतं. राष्ट्रकार्य ही एकच भावना सगळ्यांच्या मनामध्ये होती. नंतर स्त्री वर्गाला तयार करण्याचं काम फक्त समितीच करू शकते आणि हे असं मनामध्ये रुजवून त्या 12 सेविका सिंधमध्ये परत गेल्या. आणि सिंधमध्ये जाऊन त्या स्वस्थ बसल्या नाहीत, तिकडे त्यांनी समितीच्या शाखा सुरू केल्या. मावशींनी काही सेविका तिथे पाठवल्या. हे सगळं मावशींचं कार्य बघून लोकांच्या मनामध्ये मावशींबद्दलचा आदर हा अधिक वाढला. आणि मावशींनी मनाशी खुणगाट बांधली की सिंधमधील संघटना ही अधिक प्रभावी झालीच पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला कार्य करण्याची, लोकांना प्रेरित करण्याची अतिशय गरज आहे. पुढे आणखीन काही दिवसांनी नागपूरला सेविकांची एक बैठक झाली. समितीचा व्याप हा हळूहळू वाढतच होता. मग एक नवा विचार आला की हा एवढ्या समितीचा वाढता व्याप महिलांना सांभाळण्याची महिलांची कुवत आहे का? असा एक नवीन विचार पुढे आला. मग त्यामुळे संघ आणि समिती ही एक करावी का? म्हणजे संघबंधूंचा उपयोग होईल, संघबंधूंचं मार्गदर्शन होईल. पण मावशींनी याला स्पष्ट नकार दिला. आणि मावशींच्या सहकारी ज्या भगिनी होत्या त्यांनी मावशींच्या या विचारांना पूर्ण पाठिंबा दिला आणि संघ आणि समिती काही एकत्र झाली नाही. 1945 साली मुंबईला छबिलदास मुलींच्या शाळेमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीला 50 ठिकाणाहून 300 सेविका आलेल्या होत्या. या शिबिरामध्ये मावशींनी त्या सेविकांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं. या शिबिरामध्ये प्रशिक्षण वर्गामध्ये मावशी प्रत्येक सेविकेच्या आमचे गुण ओळखत असत आणि ते गुणग्राहकता मावशींकडे अतिशय चांगली होती. आणि ते गुण ओळखून त्या गुणांना साजेस असे कामाची जबाबदारी मावशी त्या महिलांवर, सेविकांवर टाकत असत. दुसऱ्याच्या गुणांना उत्तेजन देत असत आणि या गुणांचा उपयोग समिती कार्यासाठी कसा करता येईल असा विचार मावशींच्या मनामध्ये नेहमी येत असे. आणि या विचारातून मावशींनी समितीद्वारे उद्योग मंदिर सुरू केलं आणि स्त्रियांचा आर्थिक प्रश्न काही प्रमाणामध्ये मावशींनी सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. 1946 सालाला या वर्षामध्ये सोलापूर इथे एक बैठक झाली. मावशी प्रत्येक बैठकीमध्ये काहीतरी नवीन विचार मावशीच्या डोक्यामध्ये येत असे आणि तो त्या समिती पुढे, लोकांपुढे मांडत असत. यामध्ये मावशींच्या डोक्यात काय नवीन कल्पना आली की समितीच्या शाखा उघडतायत, प्रसार होतोय, कार्य सुरू आहे. पण हे सगळं बऱ्यापैकी शहरांमध्ये सुरू आहे. खेड्यापाड्यामध्ये हा विचार कसा पोचणार? तिथल्या महिलांना यासाठी आपण कसं प्रवृत्त करायचं? हा विचार मावशींच्या डोक्यामध्ये यायला लागला आणि त्यासाठी मावशींनी माध्यम निवडलं कीर्तन प्रवचनाचं. की कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला खेड्यापाड्यातल्या महिलांशी अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करता येईल. आणि हा प्रयोग यशस्वी झाला. खेड्यातल्या स्त्रिया सुद्धा उद्युक्त व्हायला लागल्या. 1947 साली उजाडलं. भारतीय राजकारणाचे रंग अधिक गडद व्हायला लागले. स्वातंत्र्याची चाहूल लागली होती सगळ्यांना. ते स्वातंत्र्य मिळण्याचा काळ जवळ आलेला आहे हे कळलं होतं. पण प्रत्येकाच्या मनामध्ये फाळणीची भीती होती आणि अखेर फाळणीचा निर्णय पक्का झाला. याच काळामध्ये हिंदू मुसलमानांचे दंगे झाले, स्त्रियांची विटंबना झाली आणि हे सगळं बघून मावशी अस्वस्थ व्हायच्या. त्यांना रात्र झोप लागायची नाही, अन्न पाणी गोड लागायचं नाही.
काय करायचं काही कळायचं नाही. काहीतरी करायला हवं, पण नेमकं काय करायचं हे समजत नव्हतं. एकट्या त्या काही करू शकत नव्हत्या. आणि याच वेळी सिंधमध्ये 12 सेविका ज्या आलेल्या होत्या, त्यात एक जेठीबहीण नावाची सेविका आलेली होती. ती सिंधमध्ये प्रशिक्षण घेऊन परत गेली होती. आणि त्या जेठीबहीणनी मावशींना या काळामध्ये एक पत्र लिहिलं. पत्र मी सगळं सांगत नाही, कारण आपल्याला एवढा वेळ नाहीये. पण पत्र अतिशय पोटतिडकीने तिने लिहिलेलं होतं. आणि त्या पत्रात तिने चक्क मावशींना सिंधमध्ये येण्याचं आमंत्रण केलं. मावशींनी आपल्या सहकार्याला ते पत्र दाखवलं. पत्र बघून सहकारी म्हणाले, काय करायचं? मावशी म्हणाला, काय करायचं? जायचं. काय करायचं म्हणजे काय? जायलाच पाहिजे. पत्र वाचलं ना तुम्ही? तुम्हाला मी कशाला वाचायला दिलं? आणि त्या काळामध्ये मावशींनी हा निर्णय घेतला की काही करून आपण जायचंच. आणि मावशीने निश्चय केला, कराचीला जायचं. घरामध्ये हा विचार सांगितला. उमा काकू काहीही बोलल्या नाही. आणि मावशींनी आपल्या वेणुताई नावाच्या सहकार्या भगिनीला सांगितलं की आपल्याला कराचीला जायचंय. आणि मावशीने निश्चयाप्रमाणे 13 ऑगस्ट 1947 दिवस लक्षात घ्या. या दिवशी मावशी विमानाने कराचीला रवाना झाल्या. विमानामध्ये फक्त 2 महिला होत्या, मावशी आणि सहकारी वेणुताई. आणि आणखीन 2 हिंदू बंधू होते. बाकी विमानातले सगळे प्रवासी मुस्लिम होते. त्या काळात मावशींनी केवढं धाडस केलं असेल, केवढी हिंमत केली असेल, पण मावशींच्या मनामध्ये भीतीचा लवलेश सुद्धा नव्हता. आणि मावशी ठरल्या दिवशी कराचीला पोहोचल्या. 14 ऑगस्ट 1947 हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन. त्या दिवशी पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं. आणि त्याच दिवशी रात्री एका विशाल घराच्या गच्चीवर मावशींनी समितीचं एकत्रीकरण केलं. 1200 सेविका त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आणि मावशींनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये या सेविकांना मार्गदर्शन केलं. कराचीला जाऊन समितीच्या स्त्रियांना बोलावणं, पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या दिवशी रात्री केवढी धाडस आहे, केवढी हिंमत आहे, मार्गदर्शन केलं. आणि हे सगळं आटपून 17 ऑगस्टला मावशी मुंबईला परत आल्या. मुंबईला पोद्दार कॉलेजच्या गच्चीवर 1000 सेविकांसमोर मावशींनी हृदयस्पर्शी भाषण केलं. अतिशय सुंदर भाषण केलं मावशींनी. भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. आणि अशा परिस्थितीत मावशींचं भाषण केलं. मावशींनी मुंबईचं भाषण केलं आणि मावशी पुण्याला गेली. पुण्याला जाऊन त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेतली. स्वातंत्र्यवीरांसमोर त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. समितीचं कार्य पटवून दिलं. सावरकरांनी मावशींचं कार्य अतिशय उत्तम पद्धतीने जाणून घेतलं. त्यांच्या कानावर बातम्या पोचलेल्या होताच, पण आता प्रत्यक्ष मावशींची भेट झाली, दोघांची चर्चा झाली आणि प्रत्यक्ष सावरकरांनी मावशींच्या कार्याला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले. मावशींना अतिशय समाधान वाटलं आणि मावशी परत आल्या. हळूहळू मावशींना स्त्री शक्तीचा साक्षात्कार होत होता. भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. सेविकांची उमेद वाढलेली होती. मावशींच्या उत्साहाला तर उधाण आलेलं होतं. आणि कार्य अधिक जोमाने करायचं असं मावशींनी ठरवलं. मावशींनी त्या काळामध्ये सेविकांसाठी काही आदर्श ठेवलेले होते. हे कोणते आदर्श? तर मातृत्वासाठी जिजाबाई, कर्तृत्वासाठी अहिल्याबाई होळकर आणि नेतृत्वासाठी झाशीची राणी. हे 3 आदर्श मावशींनी डोळ्यासमोर ठेवले होते. आणि या त्यांच्या गुणांचा, या 3 आदर्शांच्या गुणांचा प्रत्येक सेविकेने राष्ट्रकार्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे असा मावशींचा आग्रह असायचा. समिती कार्याचा प्रसार होत होता. ठिकठिकाणी शिबिरं चालत होती आणि या शिबिरांना मावशी भेटी देत होत्या. मावशींचं व्यक्तिमत्व प्रभावी होतं. मावशींची शिस्तबद्धता कमालीची होती. मावशींना स्वच्छतेची आवड होती आणि प्रत्येक गोष्टीकडे मावशी जातीने बारकाईने लक्ष देत असत. मावशींच्या कामामध्ये अतिशय व्यवस्थितपणा असायचा. भोंगळपणा, गबाळेपणा मावशींना अजिबात चालत नसे. आणि या सगळ्या मावशींच्या गुणांचा सेविकांवर, मुलींवर अतिशय प्रभाव पडायचा.
शुभ्र स्वच्छ अशी वेशधारी मावशींची पवित्र मूर्ती पाहिली की सर्वांच्या मनामध्ये मावशींबद्दल भक्तियुक्त आदर निर्माण होत असे. भीतीयुक्त नाही हा, भक्तियुक्त आदर निर्माण होत असे. हळूहळू दिवस जात होते. 30 जानेवारी 1948 दिवस उजाडला. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, या दिवशी देशामध्ये अतिशय वाईट घटना घडली. महात्मा गांधीजींचा वध झाला. या वधाचा परिणाम म्हणून देशात हिंसाचाराला ऊत आला. सावरकरांसह हिंदू महासभेचे अनेक कार्यकर्ते गजाआड गेले. राष्ट्रसेविका समितीवर हा प्रचंड आघात झाला आणि सध्याच्या अस्थिर परिस्थितीत समितीचं कार्य आम्ही काही काळ स्थगित करत आहोत असं मावशींनी ठरवलं आणि ठरवून थांबलं नाही. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना तार करून मावशींनी ही बातमी कळवली की काही काळापुरतं आम्ही कार्य स्थगित करत आहोत. समितीच्या शाखा अधिकृतपणे बंद झाल्या, पण भजनी मंडळ, प्रार्थना केंद्र, संस्कार केंद्र या माध्यमातून समितीचं कार्य हे हळूहळू सुरू होतं. संघबंदी उठवायची, संघावर बंदी आली होती. संघबंदी उठवण्यासाठी मोर्चा मुंबईला निघाला मोठा. काहीही मोर्चाचा उपयोग झाला नाही. संघावरची बंदी उठली नाही. काही काळ त्यासाठी जावा लागला आणि काही काळानंतर अनेक मान्यवरांच्या प्रयत्नाने ही संघावरची बंदी उठली आणि संघाचं कार्य अधिक जोमानं सुरू झालं. संघ अधिक झळाळून उभा राहिला. समितीच्या शाखाही ठिकठिकाणी सुरू झाल्या. 1949 साल उजाडलं आणि मावशींनी अखिल भारतीय बैठक बोलवली. अखिल भारतीय, त्या काळात बैठक बोलवली. ही बैठक बोलवली नागपूरला. आणि नागपूरला शिशु मंदिरं, पाळणाघरं, शाळा, भजनी मंडळ, कीर्तन प्रवचन याद्वारे मावशींनी समितीचं कार्य बहुजन समाजापर्यंत कसं पोहोचवता येईल हा विचार मांडला, नवा विचार दिला. याच वेळी समिती स्थापनेपासून मावशींच्या बरोबर असलेल्या काकू परांजपे यांच्या मुलाची काही कारणाने दिल्लीला बदली झाली आणि काकू परांजपे आपल्या मुलाबरोबर दिल्लीला गेल्या. मावशींना थोडीशी खंत वाटली की आपला एक साथीदार गेला, पण त्याच वेळी त्यांच्या मनात असा विचार चमकून गेला की अरे झालं ते चांगलं झालं, आता काकू परांजपे दिल्लीला समितीचं कार्य करू शकतात. आणि ठरल्याप्रमाणे काकूंनी दिल्लीला जाऊन तिथे समिती स्थापना करून तिथलं कार्य सुरू केलं. पण नीतीच्या मनात काही वेगळंच होतं. काकूंना थोड्याच दिवसात कॅन्सरचं निदान झालं आणि काकू त्या दुखण्याने देवाघरी गेल्या. मावशींना दिल्लीत कार्य सुरू होईल अशी आशा होती, ती थोडीशी मावळली. पण मावशींच्या स्वभावात खचून जाणं हे नव्हतंच मुळे. त्या खचल्या नाहीत, त्यांना वाईट वाटलं, पण खचून चालणार नाही, पुन्हा काहीतरी कार्य जोमाने करायलाच पाहिजे असं मावशींनी ठरवलं. प्रत्येक बैठकीच्या वेळेला, प्रत्येक शिबिराच्या वेळेला, प्रत्येक वेळेला मावशी काहीतरी एक नवीन विचार सेविकांसमोर मांडत असत. आणि शिबिर, प्रशिक्षण असे काही वर्ग घेऊन संपले की मावशी सेविकांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत असत. त्यांना आपले गुण दाखवण्याची संधी देत असत. कशासाठी हे सगळं? या अशा कार्यामुळे, या अशी संधी दिल्यामुळे सेविकांना समितीला अनेक लेखिका मिळाल्या, कवयित्री मिळाल्या, अनेक कलाकार मिळाले. ह्या सगळ्या मावशींच्या कल्पना त्या काळातल्या होत्या. लक्षात घेऊया आपण की नवे नवे प्रयोग करण्याची कल्पना आणि अतूट आशावाद हा मावशींजवळ खूप होता. तर ह्यासाठी शाळेत काहीतरी करायला पाहिजे. शालेय वयापासून मुलींच्या मनामध्ये असं काहीतरी रुजलं पाहिजे असं मावशींना वाटत होतं. आणि म्हणून मावशींनी अनेक शाळांना भेटी देण्याचा प्रयत्न केला. स्त्री ही सुदृढ झाली पाहिजे, आरोग्य संपन्न असली पाहिजे, याच्यासाठी तिला शारीरिक कसरतीची गरज आहे. त्याबरोबर ती उत्तम गृहिणी सुद्धा झाली पाहिजे असाही विचार मावशींच्या मनामध्ये ठाम होता. आणि त्यामुळे अशा प्रकारचा नवीन काही अभ्यासक्रम शाळांमध्ये सुरू करता येईल का, अशा विचारासाठी मावशी शाळांना भेटी देत होत्या.
पण तेवढं काही कोणी मनावर घेतलं नाही आणि मावशींना काही तशी आशादायक उत्तर मिळाली नाही. पण एक कोणतरी असा उपाय सुचवला की उन्हाळी सुट्टी जेव्हा शाळांना असते तेव्हा तुम्ही या सुट्टीचा काहीतरी उपयोग करून मुलींसाठी असे वर्ग घेऊ शकता. असा एक नवीन विचार किंवा नवीन सूचना मावशींना मिळाली आणि मावशींनी 1953 मध्ये स्त्री जीवन विकास परिषद स्थापन केली. किती महिला याव्यात त्या परिषदेला? 5,000 महिला या परिषदेला आल्या आणि या परिषदेमध्ये सगळ्यांशी मावशींनी चर्चा केली, चर्चासत्र घडवून आणली, परिसंवाद घेतले, करमणुकीचे कार्यक्रम घेतले आणि नंतर एक मोठं प्रदर्शन भरवलं आणि याच्यामध्ये अनेक प्रस्ताव संमत करून घेतले. यानंतर हळूहळू मुंबई, पुणे, नागपूर इथेही अशी प्रदर्शनं भरवण्यात आली आणि मावशींनी मग ती संस्था असो किंवा एखादी व्यक्ती असो, सर्वांशी मावशींनी स्नेहभाव अतिशय उत्तम तऱ्हेने जपला होता आणि त्यासाठी पत्रव्यवहार मावशी फार उत्तम प्रकारे करत असत. सर्वांशी सलोख्याचे संबंध कसे ठेवावेत आणि कसं सगळ्यांना आपलंसं करावं हे मावशींकडून शिकण्यासारखं होतं. सतत मावशी सगळ्यांच्या संपर्कात असत आणि कोणतीही गोष्ट कशी तरी केलीये, उरकलीये हे मावशींना अजिबात आवडत नसे. प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक झाली पाहिजे आणि जसं नियोजन आहे तशी ती पार पाडली पाहिजे यासाठी मावशींचा कटाक्ष असे. स्वयंपाकघरातली एखादी पाककृती करायची असू दे किंवा समितीचं एखादं कार्य असू दे, उत्तम नियोजन आणि नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी मावशी अतिशय अभ्यासपूर्ण अशी तयारी करत असत. आता मावशींच्या डोक्यात नवीन नवीन विचार घोळत होते आणि मावशींनी आणखी एक उपक्रम करायचा ठरवला. तो कोणता? तर कारागृहामध्ये जाऊन कैद्यांना गोष्टी सांगायच्या, संस्कारक्षम गोष्टी सांगायच्या. कावळ्या चिमणीच्या कुत्र्या बांधायच्या, राजा राणीच्या गोष्टी सांगायच्या नाही. अतिशय संस्कारक्षम अशा गोष्टी सांगायच्या, कारण गोष्टी हे संस्कार करण्याचं उत्तम साधन आहे, उत्तम माध्यम आहे ही जी मावशींना खात्री होती. आणि मग मावशी शिबिरांमध्ये अशा सेविका हुडकून काढायच्या आणि तिचे गुण ओळखून त्या सेविकेला ही कामं द्यायच्या. शाळांमध्ये जाऊन सुद्धा संस्कार कथा सांगायच्या असाही उपक्रम मावशींनी सुरू केला. नंतर झाशीची राणी हे मावशींचं दैवत होतं. त्या झाशीच्या राणीची 100वी पुण्यतिथी आली आणि त्या पुण्यतिथीच्या वेळेला मी सगळे प्रयत्न सांगत नाही, पण मावशींच्या अथक प्रयत्नाने वर्धा या ठिकाणी झाशीच्या राणीच्या पुतळ्याची मावशींनी अतिशय समारंभपूर्वक अशी स्थापना केली. त्यासाठी मावशींना खूप प्रयत्न करावे लागले, अतोनात प्रयत्न करावे लागले. विरोध पुष्कळ झाला, पण मावशींनी त्याला जुमानलं नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि तो पुतळ्याचा समारंभपूर्वक त्याची स्थापना केली. कौटुंबिक ताणतणाव, ते घरातलं वातावरण हे सगळं असतंच, बायकांची याच्यातून सुटका होत नाही. तशी मावशींचीही झाली नाही. राष्ट्रकार्य सुरूच होतं. सासरीही मावशी मोठ्या होत्या, माहेरीही मोठ्या होत्या. त्यामुळे जबाबदारी मावशींवर दोन्ही कुटुंबांची होतीच आणि त्यामुळे होत्याच. मावशींचं वैवाहिक आयुष्य जर बघितलं किंवा प्रापंचिक त्याचा आढावा जर घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की मावशींच्या आयुष्यामध्ये, कौटुंबिक आयुष्यामध्ये सुखाचे दिवस हे कमी होते आणि विवंचनेचेच जास्त होते. पण मावशी कधीही हताश झाल्या नाहीत आणि कर्तव्य बजावण्यामध्ये मावशींनी कधीही कसूर केली नाही. मावशींच्या मुलांची लग्न झाली होती, पण एक संकट आलं. मावशींच्या एका मुलाचा घटस्फोट झाला, पत्नी सोडून गेली, नातवंडांची जबाबदारी मावशींवर आली. ह्या असं हळूहळू कौटुंबिक घटना घडत होत्या. कौटुंबिक घटनांमध्ये मी फार बोलणार नाहीये, कारण आपल्याला त्यांचं कार्य समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे, पण थोड्या काही गोष्टी बघायला हव्यात. वर्ध्याला समिती स्थापन होऊन 25 वर्ष व्हायला आली होती आणि रौप्य महोत्सव साजरा करायचा असं ठरवलं आणि चांगला कार्यक्रम करायचा आणि रौप्य महोत्सव साजरा करायचा. चांगला 3-4 दिवसांचा कार्यक्रम ठरवला. सगळं उत्तम नियोजन केलं आणि आता त्याप्रमाणे कार्यक्रम करायचा हे सगळं ठरवलं. आणि त्या महोत्सवाच्या आदल्या दिवशी मावशींच्या पाठीशी उभ्या असलेल्या बहिणीप्रमाणे आधार असलेल्या उमा काकूंचं निधन झालं.
मावशींवर मोठा आघात झाला. एखादी बाई कोसळून गेली असती. सगळ्यांना वाटतं की आता काही हा कार्यक्रम होणार नाही. पण मावशींनी अतिशय संयमाने शांतपणे सगळ्यांना सांगितलं, ठरलेले सगळे कार्यक्रम ठरल्या वेळी आणि ठरल्याप्रमाणे झाले पाहिजेत. त्यात कुठलाही खंड पाडायचा नाही. कारण वैयक्तिक सुखदुःख आणि सामाजिक कार्य यातला फरक मावशी बरोबर ओळखून होत्या. त्यामुळे कुटुंबाचं दुःख हे कुटुंबापुरतं, त्याचा परिणाम सामाजिक कार्यावर होता कामा नये. आणि त्यामुळे सगळे कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पाडले आणि समितीचा आरोग्य महोत्सव साजरा झाला. समितीच्या शाखा हळूहळू महाराष्ट्राच्या बाहेर वाढत होत्या. कुठे कुठे वाढल्या? उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू काश्मीर इथपर्यंत समितीचं कार्य सुरू झालं. आणि सगळ्या ठिकाणी मावशींचा प्रभाव सगळ्यांवर पडत होता. आता महाराष्ट्र बाहेर जसं कार्य सुरू झालं तशी मावशींना भाषेची अडचण यायला लागली. महाराष्ट्रापुरती मराठी ठीक आहे, पण बाहेर मराठी कशी चालणार? मराठीतली भाषा लोकांना समजत नसते, काय करायचं? मावशींनी 60च्या वयात हिंदीचा अभ्यास सुरू केला आणि मावशी हिंदी उत्तम जाणायला लागल्या. आपले विचार हिंदी भाषेतून मावशी मांडायला लागल्या. कशा? लोकांना समजतील अशा भाषेमध्ये. उत्तम मावशीने हिंदी आत्मसात केली आणि हिंदीमध्ये मावशींचं कार्य सुरू झालं. मावशींना समिती कार्यासाठी अनेक प्रांतामध्ये जावं लागायचं. तर मावशी नुसत्याच जाऊन स्वस्थ बसत नव्हत्या. त्या ज्या प्रांतामध्ये जातील त्या प्रांतामध्ये जाण्यापूर्वी त्या प्रांताचा अभ्यास करायचा. तिथला इतिहास काय आहे, सांस्कृतिक वातावरण काय आहे, कौटुंबिक जीवन कसं आहे, सामाजिक जीवन कसं आहे, याचा मावशी बारकाईने अभ्यास करायच्या आणि मग त्याची माहिती जाणून घेऊन त्याप्रमाणे मावशी सगळ्यांना मार्गदर्शन करायच्या. संघटनेसाठी अनेक वेळा मावशींना स्वतःच्या मूळ स्वभावाला मुरड घालावी लागली, पण त्याचीही कधी त्यांनी कोणाकडेही तक्रार केली नाही. माझी कुठेही गैरसोय झाली असं कोणालाही सांगितलं नाही. मला अमुक हवं, तमुक हवं, ही सोय हवी, ती सोय हवी, असं स्वागत झालं पाहिजे, असाच निरोप दिला पाहिजे, काहीही नाही. कुठल्याही गोष्टीची तक्रार नाही. राष्ट्रकार्य हे एकच ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर असायचं. पण मावशी हळूहळू 60कडे झुकायला लागल्या होत्या. तब्येत हळूहळू थोडीशी कुरकुर करायला लागली होती. गुडघेदुखीचा त्रास थोडा थोडा व्हायला लागला होता. कधीतरी पोटदुखीचा त्रास होत असे, पण मावशीने त्याला काही जुमानलं नाही, कार्य चालूच ठेवलं. मावशी 60 वर्षाच्या होणार होत्या. सगळ्या सेविकांनी असं ठरवलं की मावशींचा वाढदिवस आपण जोरात साजरा करूया. कसा साजरा करायचा? हार घालायचे, तुरे द्यायचे, गुच्छ द्यायचे, भाषणं ठोकायची छानपैकी. असा वाढदिवस मावशींना नक्कीच आवडला नसता. मग कसा साजरा करायचा असा सगळ्यांनी विचार केला आणि मग असं ठरलं की भाषणबाजी करायची नाही, हार तुरे गुच्छ द्यायचे नाही. तर काय करायचं? तर 61 दिवस समितीचा प्रचार करायचा. 61 शाखांना भेटी द्यायच्या. 61 संस्कार कथा सांगायच्या. 61 कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम करायचे. 61 राष्ट्रभक्तीपर गीतं गायची. असे कार्यक्रम ठरवले आणि तसे कार्यक्रम देशभर समितीमध्ये साजरे झाले, समितीच्या ठिकठिकाणच्या ठिकाणी. नागपूरला मात्र मुख्य कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी मावशींना सगळ्या सेविकांतर्फे एक मानपत्र अर्पण करण्यात आलं आणि थैली देण्यात आली. अर्थातच मावशींनी त्या थैलीचा उपयोग हा राष्ट्रकार्यासाठी, समिती विस्तारासाठीच केला. हा कसला कार्यक्रम होता? तर हा काही फक्त मावशींच्या 60 वर्ष पूर्ण झाल्याचा कार्यक्रम नव्हता, तर सगळ्या महिलांना जीवनाचा दृष्टिकोन, ज्ञान, संस्कार भरभरून देणाऱ्या मावशींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो एक सोहळा होता. हा फक्त वाढदिवस नव्हता. आणि ह्याची जाणीव या सगळ्या सेविकांना कशामुळे आली? तर मावशींच्या कार्यामुळे आली. तेव्हा याचं श्रेय सगळं या सेविकांनी अर्थातच मावशींना दिले की तुम्हाला सगळं सुचलं कसं? तर अर्थात मावशींच्यामुळे हे सेविकांच्या मनामध्ये असे सगळे विचार आले असं या सेविकांनी
कबूल केलं. तर संघटनेचा विस्तार हळूहळू होत होता. मावशी ठिकठिकाणी संघटनांना भेटी देत होत्या. मावशींना आमंत्रण यायचीच की तुम्ही आमच्याकडे भेट द्यायला या, तुमचे विचार आम्हाला ऐकायचे, आम्हाला बघायचंय तुम्हाला. कारण ह्या महिलेला बघणं तेव्हा प्रत्यक्ष बघण्याशिवाय असे दूरदर्शन वगैरे नव्हते, कसं बघणार नाही तर. त्यामुळे हा एकच मार्ग होता, तर आम्हाला तुम्हाला भेटायचंय. अशा मावशी ठिकठिकाणी भेटी देत असत. मग अशी मी म्हटलं तसं तिथे मावशींना अनेक प्रश्न विचारले जात. तसा इथे मावशींना एका भेटीमध्ये प्रश्न विचारला की स्त्रियांचा पोशाख कसा असावा. सगळ्यांना उत्तर अपेक्षित होतं की मावशी साडी असावी असं म्हणणार होते. पण मावशी म्हणाल्या, पोशाख कसा असावा? साधं सोपं उत्तर आहे. स्त्रियांचा पोशाख भडक नसावा, तंग नसावा, पुरुषांना उत्तेजित करणारा नसावा. साडीच नेसली पाहिजे असा माझा आग्रह नाही. संपूर्ण अंग झाकता येईल असा पंजाबी ड्रेस सुद्धा मला मान्य आहे. पोशाख असा असावा असं मावशींनी आपलं स्पष्ट मत दिलं. कुठलाही आग्रह कोणासमोरही मावशींनी धरला नाही. रामायण महाभारत हे आपले ग्रंथ आहेत. आपण त्यांना आदर्श मानतो. मावशींनाही या रामायण महाभारताविषयी अतिशय आदर होता आणि त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. दोन्ही ग्रंथ त्यांना आवडायचे, पण रामायणावर त्यांचं विशेष प्रेम होतं आणि म्हणून मावशींनी रामायणाचा अभ्यास करायला सुरुवात केली. रामविजय वाचून काढलं, वाल्मिकी रामायण वाचलं, त्याचं भाषांतर वाचलं, रामायणावर मिळतील तेवढी पुस्तकं वाचली. कशासाठी? तर मावशींच्या मनामध्ये आणखीन एक विचार घोळत होते की देवळादेवळांमध्ये, गावागावांमध्ये जाऊन देवळादेवळात रामायण कथा सांगायची. रामायण सांगायचं कशासाठी? बहुजन समाजाला एकत्रित करण्यासाठी. हा उपाय मावशींनी शोधून काढला आणि त्याप्रमाणे मावशींनी रामायण सांगायला सुरुवात केली. मग अशी म्हटलं की मावशींना बोलण्याची भीती वाटत असेल. सुरुवातीला मावशींना खूप भीती वाटली की मला एवढं बोलता येईल का. बसायला कुरड पडली, पायाला कंप सुटला. पण मावशींनी माघार घेतली नाही त्याच्यातून आणि पुढे रामकृपाच अशी झाली की मावशींच्या वाणीला अलौकिक ओघ आणि सामर्थ्य प्राप्त झालं. वाणी अतिशय ओघवती झाली, वाणी प्रासादिक झाली आणि मावशी रामकथा अतिशय सुंदर पद्धतीने सांगायच्या. हजारो श्रोते मावशींच्या समोर रामकथा ऐकायला बसायचे आणि अशा तऱ्हेने मावशींनी हे रामायण बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याचं अधिक छान काम केलं. आता मगाशी मी मावशींची 61 सांगितलं, तसं आपल्याला माहितीये दर 3 वर्षांनी अधिक महिना येतो. तसा अधिक महिना आला. आता या अधिक महिन्यामध्ये काहीतरी अधिक करावं, चांगलं करावं असं आपल्यालाच नाही वाटतं. मग मावशींनी विचार केला, आता अधिक महिन्यात काय करायचं? काहीतरी वेगळा मावशींचा विचार डोक्यामध्ये नेहमी असायचाच. अधिक महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीये 30-3 म्हणजे 33 या संख्येला अतिशय महत्व असतं. मावशींनी एक नवीन उपक्रम सुरू केला. 30-3 संस्कार कथा सांगायच्या, 30-3 सेविकांशी संपर्क साधायचा, 30-3 लोकांना साक्षर करायचं, 30-3 पाट्या पेन्सिली वाटायच्या, दान करायच्या. असे अभिनव उपक्रम मावशींनी योजले की हा धार्मिक असेल, कदाचित कोणाच्या मनामध्ये येईल, पण का होईना धार्मिक अशा समारंभातून, कार्यक्रमातून सुद्धा आपल्याला बहुजन समाजापर्यंत पोचता येईल आणि आपलं कार्य पुढे नेण्यासाठी त्याचा नक्की उपयोग होईल असा मावशींच्या मनामध्ये विश्वास होता. मावशी समिती कार्य जोरात करत होत्या, ठिकठिकाणी भेटी देत होत्या. त्यांना भेटी देण्यासाठी नेपाळला सुद्धा जावं लागलं आणि मावशी नेपाळलाही गेल्या. एक हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळला जाताना त्यांना अतिशय अभिमान वाटला आणि त्यांनी नेपाळ प्रांताला भेट दिली. भारतातल्या बहुसंख्य ठिकाणी मावशी जाऊन आल्या, पण आता फक्त प्रदेश बघायचा एवढ्यावर मावशींचं मन थांबत नव्हतं. त्यांचं मन भावुक होतं, रसिक होतं आणि या रसिक भावुक मनाला भारतातला निसर्ग पाहण्याची ओढ लागली. भारत हा निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. भारतामध्ये निसर्गात विविधता आहे, तर ही विविधता पाहावी असं त्यांना वाटायला लागलं आणि असे त्यांना नंतर पुढे पुढे योग आला आणि मावशींनी ऋषिकेशला भेट दिली, केदारनाथला भेट दिली,
बद्रीनाथला भेट दिली, हिमालयाची पांढरी शुभ्र अशी धवल शिखरं पाहिली आणि मावशींना अतिशय आनंद झाला. मावशींनी कन्याकुमारीलाही भेट दिली. त्यांना काश्मीरही बघायचं होतं, पण तो योग काही त्यांच्या आयुष्यात आला नाही. मावशी जेव्हा प्रवासात असायच्या तेव्हा प्रवासात सुद्धा त्यांचे ठरलेले कार्यक्रम त्या अगदी ठरलेल्या वेळेप्रमाणे, ठरलेल्या दिवसाप्रमाणे, नियोजनाप्रमाणे पार पाडत असतात. त्यात कुठेही चालढकल करत नसतात. कंटाळा नाही, आळस नाही, काहीही नाही, तक्रार कशाचीही नाही. जिथे जात तिथे आहे त्या परिस्थितीची सामावून घ्यायचं ही त्यांची वृत्ती होती, ही त्यांची सवय होती आणि मानसिक तयारी सुद्धा होती. मावशींना चहा अतिशय आवडत असे आणि सकाळी उठल्या उठल्या त्यांना अतिशय गरम गरम असा चहा लागायचा. पण पुढे काही काळानंतर एकदा प्रकृती अस्वास्थ्य असतो, त्यांना तो सोडावा लागला, पण तो सुद्धा त्यांनी विना तक्रार सोडला. त्याच्याविषयीही कधी तक्रार केली नाही. आता हळूहळू समिती शाखांचा विस्तार तर चालूच होता. ठिकठिकाणी मेळावे सुरू होते आणि काळाबरोबर चालायचं हे तर मावशींचं ध्येय होतच की जसा जसा काळ बदलेल तस तसं आपण बदलत गेलं पाहिजे, आपल्यात बदल झाला पाहिजे. मग ह्या बदल होण्यासाठी मावशींनी 5 दिवसांची एक बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये मावशींनी एक चतुसूत्री सांगितली सेविकांना. थोडक्यात सांगणार आहे आम्ही. या चतुसूत्रीमध्ये मावशींनी काय सांगितलं की समाजातील अज्ञान दूर करणे पहिलं सूत्र. आपल्याला समाजातील अज्ञान दूर करायचंय. दुसरं सूत्र गुणवत्ता वाढवणे. कोणाची? समाजाची नाही. सेविकेने स्वतःची गुणवत्ता वाढवायची आहे. त्यासाठी उदंड वाचन करायचं आहे, लेखन चिंतन मनन करायचं आहे आणि हे करून सेविकेने स्वतःची गुणवत्ता वाढवली पाहिजे. श्रद्धा स्थानं बळकट करायची, धर्मकल्पना स्पष्ट करायच्या आहेत. धर्म आणि रूढी यातला फरक प्रत्येकीला नीट कळला पाहिजे आणि तो दुसऱ्यांना समजावून सांगता आलं पाहिजे. ही चतुसूत्री सांगितली. शिवाय काही गोष्टी मावशींनी सगळ्यांच्या लक्षात आणून दिल्या की सेविकांना सुद्धा ठिकठिकाणी भेटी देण्यासाठी जावं लागायचं. तेव्हा गेल्यानंतर कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. मगाशीच आमचं बोलणं झालं तेव्हा मी म्हटलं की मी आज या विषयावर थोडंसं बोलणार आहे की कुठल्याही घरामध्ये आपल्याला जायचं असेल, आपल्याला नवीन प्रांतात जायचंय, कुठेतरी राहायची सोय करावी लागते. ती होईल की नाही, कशी होईल, घरातली माणसं कशी असतील, कशी परिस्थिती असतील, कसं ओळखायचं. तर त्यासाठी घरातली पात्र म्हणजे माणसं नाही हा, भांडी कुंडी घरातली ही कशी आहेत इकडे लक्ष द्या. ती फार पोचे आलेली असतील तर घरातली माणसं रागीट आहेत, भांडी आपटत आहेत आणि भांड्यांना पोचे येत आहेत. तेव्हा तशी मानसिक तयारी ठेवा की घरातली माणसं तापट आहेत. वस्त्र, मगाशी आपण पोशाखाविषयी बोललो की पोशाख कसा असावा असं मावशींचं मत होतं. तसा घरातल्या व्यक्तींचा पोशाख कसा आहे तिकडे लक्ष द्या. त्याच्यावरून तुम्हाला माणसाचा अंदाज आला पाहिजे. घरातली चित्र म्हणजे फोटो. घरामध्ये फोटो लावलेले असतात. एखाद्या घरामध्ये डॉक्टर हेडगेवारांचा फोटो दिसला, गोळवलकर गुरुजींचा फोटो दिसला तर कुशाल समजा की हे घर संघाचे आहे आणि कुशाल तिथे आपल्याला पाठिंबा मिळेल असं समजा. नंतर घरात क्षेत्र कसं आहे. क्षेत्र म्हणजे घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे की नाही, झाडांची लागवड केलेली आहे की नाही, काही औषधी झाडं आहेत का, फुलझाडं आहेत का, ह्याच्यावरून तुम्हाला त्या घराचा त्या माणसांचा अंदाज येतो आणि त्यानुसार तुम्ही आपलं वर्तन ठेवा आणि कुठे मुक्काम करायचा हा निर्णय तुम्हाला तुमचा घेता आला पाहिजे आणि आपली कार्य वाढवण्यासाठी त्याचा प्रयोग करता आला पाहिजे. अशा बारीक सारीक गोष्टी मावशी शिबिरांमध्ये सांगत असत. देशातली परिस्थिती हळूहळू बदलत होती आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. संघावर बंदी आली. समितीवर प्रत्यक्ष बंदी नव्हती. संघाचे मला सगळ्यांना माहिती, आपण सगळे या परिस्थितीतून गेलेलो आहोत. संघाचे अनेक अधिकारी तुरुंगात गेले. सत्याग्रहाचा निर्णय झाला आणि यामध्ये या आणीबाणीच्या काळामध्ये सेविकांनी अतिशय कौतुकास्पद अशी कामगिरी केली.
सेविकांनी आपलं मनोधैर्य उत्तम राखलं. हे सगळं कशामुळे झालं की मावशींनी सगळ्यांवर उत्तम संस्कार केलेले होते विचारांचे, आणि त्या संस्कारामुळे सेविकांना हे मनोधैर्य आलेलं होतं, आणि त्याच्यामुळे सेविकांनी या सगळ्याला अतिशय निर्भयतेने तोंड दिलं. आणीबाणीच्या झळा अनेक घरांना पोचल्या होत्या, आणि परिस्थिती इतकी होती की ज्या घरातला पुरुष तुरुंगात गेलेला असेल त्या घरात स्त्रिया हळदी कुंकवाला सुद्धा जात नसत. अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. समितीचा आधार काही लोकांना वाटत होता. काही समितीच्या महिलांनाही तुरुंगाची हवा खावी लागली. पण कोणीही ही वैयक्तिक आपत्ती आहे, कौटुंबिक आपत्ती आहे असं मानलं नाही. आणि आपल्याला लढा द्यायचा आहे तो राष्ट्रीय आपत्ती विरुद्ध. ही राष्ट्रीय आपत्ती आहे, कुटुंबावर आलेली आपत्ती नाही, वैयक्तिक आपत्ती तर नाहीच नाही. त्यामुळे ह्या राष्ट्रीय आपत्ती विरुद्ध सेविकांनी त्या काळामध्ये मावशींनी केलेल्या संस्कारामुळे यशस्वी लढा दिला. दिवस पुढे पुढे जात होते. 1977 सालचा जानेवारी महिना उजाडला आणि हे आणीबाणीचं ग्रहण सुटण्याची चिन्ह हळूहळू दिसायला लागली. मार्च मध्ये निवडणुका झाल्या आणि आपल्याला माहितीये न भूतो न भविष्यती असा निकाल निवडणुकांचा लागला. जनतेचा प्रचंड विजय झाला. इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला आणि जनता पक्ष सत्तेवर आला. त्यानंतर थोड्या दिवसात रामनवमी आली आणि या रामनवमीचा उत्सव मावशींनी नागपूरला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला. याच्यामध्ये मावशींनी स्वतः रामायण कथन केलं, अन्नकोट केला, अन्नदान केलं आणि अतिशय उत्साहाने हा सण मावशींनी साजरा केला. हा उत्सव कोणाचा रामासाठी होता का? नाही. हा मावशींसाठी होता का? नाहीच नाही. मावशींना कधीही स्वतःचं कोण कौतुक करून घेण्याची हौस नव्हती आणि इच्छाही नव्हती. मग हा कशाचा उत्सव होता? तर हा न्यायाच्या आणि सत्तेच्या विजयासाठी साजरा केलेला हा एक उत्सव होता. आणि मावशी त्यावेळेला खूप आनंदात होत्या, अतिशय समाधानात होत्या आणि त्यांना आपल्या कार्याचं सार्थक झालं असं वाटत होतं. आणीबाणीच्या अग्निदिव्यातून समिती अतिशय ताऊस लाखून यशस्वीपणे बाहेर पडली. हळूहळू कौटुंबिक जीवनही मावशींचं स्थिर सावर झालं होतं. सगळ्या मुलांच्या जबाबदाऱ्यातून मावशी मोकळ्या झालेल्या होत्या. आर्थिक विवंचनाही मावशींना तेवढी राहिलेली नव्हती. पण प्रकृतीमध्ये कुठेतरी थोडा थोडा बिघाड होत होता. आणि त्याच वेळी मुंबईच्या दूरदर्शनवर तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल सुंदर माझं घर नावाचा कार्यक्रम सादर व्हायचा आणि त्या कार्यक्रमात मावशींची मुलाखत घेतली गेली. डॉक्टर विजय राजाध्यक्ष यांनी ती मुलाखत घेतली. सगळ्यांना माहिती होतं सगळ्यांना की मावशींची मुलाखत लागणार. मावशींना बघायची उत्सुकता अनेकांना होती, पण अनेक सेविकांनी अजून मावशी प्रत्यक्ष बघितलेल्या नव्हत्या. त्या सगळ्यांना दूरदर्शनवर मावशी बघायला मिळाल्या. मावशी बोलतात कसं ते ऐकायला मिळालं, मावशींचे विचार ऐकायला मिळाले. काहींनी दूरदर्शनला मावशी बघून दूरदर्शनला नमस्कार केला मावशींना. तिथे मला आठवण झाली ती गीतरामायणाची. रेडिओवर जेव्हा अनेक वर्षापूर्वी पहिलं गीतरामायण सुरू झालं, दरवेळेला गीतरामायणातलं एक नवीन गीत प्रसारित व्हायचं. त्यावेळी लोक रेडिओला हार घालायचे, रेडिओ समोर उदबत्त्या लावायचे, धूप लावायचे, निरांजन लावायचे आणि गीतरामायणाचं गाणं ऐकायला बसायचं. गदिमा आणि बाबूजी आणि सीताकांत लाड यांनी केलेला तो एक अविस्मरणीय कार्यक्रम होता आणि अजूनही आपण त्या आनंदामध्ये न्हाऊन निघतो. कधीही गीतरामायणाचा कंटाळा येत नाही. गीतरामायणाची गाणी अशी अवीट गोडीची आहे. ती आठवण मला झाली मी जेव्हा हे वाचलं तेव्हा, की दूरदर्शनला मावशी दूरदर्शनवर दिसतायत. सेविकांना इतका आनंद झाला की त्यांनी दूरदर्शनलाच नमस्कार केला. ती मुलाखत मावशींची अतिशय गाजली. अर्थात मुलाखतीचा कार्यक्रम मुंबईला झाला आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर प्रकृती थोडी थोडी साथ देत नव्हती. मावशींच्या पायाला सूज येत होती, थोडा थोडा पोटदुखीचा त्रास होत होता. औषधोपचार सुरू होते आणि मावशी मुंबईहून नागपूरला आल्या.
नागपूरला भारतीय बैठक मावशींनी आयोजित केली आणि या बैठकीमध्ये मावशींनी अतिशय कळकळीने सगळ्या सेविकांसमोर भाषण केलं. तेव्हा कोणाच्याही मनात असं आलं नाही की हे मावशींचं शेवटचं भाषण ठरेल. आणि मावशींनी अतिशय कळकळीने भाषण करून आपल्या सेविकांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आपलं कार्य असंच चालू ठेवा, कुठेही आपण कमी पडता कामा नये. तुम्ही सगळं सर्वांग सुंदर तुमचं शिक्षण असलं पाहिजे आणि समिती ही अशीच घडली पाहिजे की स्त्रीचं व्यक्तिमत्व सर्वांगाने त्याच्यातून फुलून आलं पाहिजे, अशी मावशीने कळकळीची विनंती केली. त्याच्यानंतर पितृपनरवडा आला. त्या पितृपनरवड्यामध्ये सुद्धा तब्येत साथ देत नसताना सुद्धा मावशींनी 5 दिवस रामायण कथनाचा उत्तम कार्यक्रम केला. रामायण कथन केलं. पण शेवटच्या दिवशी मावशी अतिशय दमल्या, थकल्या आणि रात्री मावशींचा जीव अतिशय घाबरा झाला. मावशींना हृदयविकाराचा जबरदस्त झटका आला. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं. अतिदक्षता विभाग, हे कळणार नाही कोणाला पटकन म्हणून आयसीयू म्हटलं. तर आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं. देशभरातल्या सेविकांना ही बातमी कळली आणि सेविकांचे लोंढेच्या लोंढे नागपूरकडे रवाना व्हायला लागले. थोपायचं कसं या सगळ्यांना? अहोरात्र सगळ्या जणी मावशींची सेवा करत होत्या. 15-20 दिवस गेले आणि मावशींच्या प्रकृतीमध्ये थोडी थोडी सुधारणा व्हायला लागली. मावशी उठून बसायला लागल्या, थोडस बोलायला लागल्या. सगळ्यांना आशेचा किरण दिसायला लागला आणि मावशींनी स्वतः सांगितलं की माझी प्रकृती आता सुधारते, मी नक्की 75 गाठीन, असा मावशींनाही विश्वास वाटत होता. पण थोड्या दिवसातच मावशींची प्रकृती पुन्हा बिघडली. मावशींना नागपूरहून मुंबईला हलवावं की काय असा विचार मनामध्ये आला आणि डॉक्टरांची सल्लामसलत केली. पण डॉक्टरांनी परवानगी दिली नाही. प्रकृतीच्या दृष्टीने हा निर्णय योग्य नाही असं डॉक्टरांचं मत पडलं आणि मावशींना नागपूरलाच ठेवण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी जसलोक मधल्या हृदयरोग तज्ञ डॉक्टर अश्विन मेहता यांना फोन केला आणि सांगितलं नागपूरला जाऊन एक पेशंट बघायचंय. डॉक्टरांना कळलं पेशंट कोण आहे, म्हणून डॉक्टरांनी चौकशी केली तर मावशींचं नाव कळलं. डॉक्टर विमानाने नागपूरला रवाना झाले. मावशींना तपासलं, पण त्यांनीही फारशी आशादायक परिस्थिती नाही असं आपलं मत व्यक्त केलं. नंतर हळूहळू दिवस जात होते. प्रकृतीत फारशी काही सुधारणा होत नव्हती आणि 26 नोव्हेंबर 1978 दिवस उजाडला. दिवस संपला, रात्र आली आणि 1.5-2 महिने मावशी अतिशय निकराने आपल्या आजाराशी झुंजत होत्या. पण हे झुंज देणारे शरीर थकलं आणि असंख्य प्रियजनांना दुःखात लोटून मावशीचा आत्मा त्या रात्री पंचतत्वात विलीन झाला. सगळीकडे बातमी पसरली. त्यावेळी दूरदर्शन काही 24 तास चालूच नसायचं. सकाळी आकाशवाणीवरून बातमी प्रसारित झाली. सगळ्यांना मावशींच्या निधनाची बातमी कळली आणि सगळ्यांनी नागपूरला यायचं ठरवलं. नागपूरला जायचं, मावशींचं अंत्यदर्शन घ्यायचं. सर्व सेविकांवर दुःखाचा डोंगर उसळला होता. आणि शेवटी मावशींचा देह हा अंत्यदर्शनासाठी अहल्या मंदिरात नागपूरला ठेवण्यात आला. अंत्यदर्शन सगळ्यांनी घेतलं. नंतर फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये मावशींचं पार्थिव देह ठेवण्यात आला. अंत्ययात्रा निघाली. 4-5 हजार सेविका आणि 500 ते 700 पुरुष अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते. मावशींवर अग्निसंस्कार झाले. उभं आयुष्य स्त्री शक्तीच्या जागृतीसाठी व हिंदू संघटनेसाठी झिजवून एक समर्पित आयुष्य उदंड कीर्ती मागे ठेवून काळाच्या पडद्याआड गेलं होतं. सगळेजण मूकपणाने मूक आक्रोश करत अंत्ययात्रेत सामील झालेले होते. सगळ्यांच्या मनामध्ये
भावना मात्र एकच होती. प्रणाम घे हा कोटीकरांचा, कृतज्ञतेने करीतो वंदन. राष्ट्रसेविका समिती स्थापन, राष्ट्रभक्तीचा दीपही लावून, कर्तव्याची विधली जाणीव, सर्वस्व तुझे हे देशा अर्पण. प्रणाम घे हा कोटीकरांचा, कृतज्ञतेने करीतो वंदन. आजही आपण नागपूरला गेलो तर रामनगर येथे मावशींचं स्मारक आहे आणि त्या स्मारकातर्फे वैद्यकीय मदत केंद्र, उद्योग मंदिर, वसतिगृह अशी विविध कार्य त्या ठिकाणी चालू आहेत. जर नागपूरला भेट देण्याचा कोणाला योग आला तर अवश्य या मावशींच्या स्मृतीस्थळाला भेट देऊया आणि मावशींना वंदन करूया. सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्. खूप खूप धन्यवाद आणि मावशींना प्रणाम. हे पुस्तक आणलंय, ह्याच्यावर मावशींचा फोटो आहे. ते सगळ्यांना दर्शन व्हावं म्हणून हे पुस्तक आणलेलं आहे. मावशींची पवित्र आणि सोज्वळ मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. शुभ्र वेशधारी अशी मूर्ती आहे. एखाद्या पुस्तकाचं इतकं विश्लेषण करून त्या पुस्तकातून नेमकी माहिती उचलून